वैद्यकीय ज्ञान सर्वांसाठी विभाग 2. लेखक डॉक्टर सरोज सहस्रबुद्धे व डॉक्टर नील सहस्रबुद्धे. शरीराला जडणाऱ्या व्याधी आणि उपाधी. आपण आयुष्यभर निरामय निरोगी राहावं असं तर प्रत्येक व्यक्तीलाच वाटत असतं. तसं वाटणं ही अत्यंत स्वाभाविक आणि नैसर्गिक अशीच क्रिया आहे. पण बहुसंख्य वेळा आदर्शवादाच्या संकल्पना केवळ आपल्या मनामध्येच वास्तव्य करीत असतात आणि शरीराला मात्र निरनिराळ्या व्याधी उपाधींना सातत्यानं सामोरं जावं लागतं. शरीराला व्यापून टाकणाऱ्या विविध त्रासांबद्दल अनेक संज्ञा वापरल्या जातात. त्या म्हणजे रोग, आजार, विकार, व्याधी, व्यथा, उपाधी आणि इतरही. या प्रत्येका शब्दाचा प्रयोग करताना त्यांच्या अर्थामध्ये जरी काहीशी तफावत असली तरीही आजच्या आधुनिक प्रगतशील वैद्यकशास्त्राच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यातला फरक नेहमीच पूर्णपणे स्पष्ट करता येतोच असं नाही. तरीही सगळ्या संज्ञांच्या मागचा गर्भितार्थ हाच की निरोगी शरीरामध्ये झालेले बिघाड किंवा जन्मापासूनच असणाऱ्या काहीतरी विकृती. तो अर्थ गृहीत धरून वरील संज्ञांचा योग्य तो वापर करण्याचा प्रयत्न पुस्तकात केला आहे. उदाहरणार्थ विविध अवयवांचे कर्करोग, साथीचे आजार, तोंडाचे विकार, जन्मजात व्याधी उपाधी इत्यादी. 150-200 वर्षे व्याधीरहित सुखी निष्काळजी आणि मनसोक्त जीवन जगणाऱ्या ऋषीमुनींबद्दल आता फक्त पोथ्या पुराणांमध्येच वाचायला सापडतं. तरीही मागच्या काही पिढ्यांशी तुलना केल्यास आज आपली आयुर्मर्यादा नक्कीच कमी नाही. परंतु दीर्घायुष्याबरोबरच चांगल्या गुणवत्तेचं आयुष्य जगायला मिळणं ही मात्र दुर्मिळ आणि दुरापस्त बाबच बनायला लागली आहे. निरामय सुखी जीवन म्हणजे अर्थात व्याधीरहित आणि स्वास्थ्यपूर्ण असं आनंदी समाधानी जीवन. पण आजच्या धकाधकीच्या, धावपळीच्या आणि स्पर्धांच्या वातावरणात या आदर्शवादापासून आपण अनेक योजनं दूर जात असल्यामुळे प्रकृतीला घातक आणि मारक अशी परिस्थिती प्रतिदिनीच निर्माण होत असते. त्याची दृश्य परिणती म्हणजेच विविध प्रकारच्या व्याधीव्यथांचा आरंभ. शरीराला त्रस्त आणि ग्रस्त करणाऱ्या भिन्न भिन्न प्रकारच्या लक्षणांबद्दल, आजारांबद्दल तसंच रोग संभवण्याच्या अनेकविध कारणांबद्दलची सविस्तर माहिती, चर्चा या विभागात समाविष्ट आहे. मागील विभागामध्ये वाचकांना परिचित झालेली शरीर रचना आणि शरीरक्रियांबद्दलची विस्तृत माहिती या विभागाची पार्श्वभूमी म्हणून गृहीत धरली आहेच. त्यामुळे विविध शरीरविकार आणि व्याधींची फक्त कारणं, लक्षणं, रोगवर्गीकरण आणि काही महत्त्वांच्या रोगांबद्दलची प्राथमिक स्वरूपाची माहिती एवढ्या तपशिलांवरच हे वर्णन मर्यादित ठेवलं आहे. विकारांच्या उगमाची कारणमीमांसा. व्यवहारात आपण नेहमी म्हणतो की कुठल्याही अनाकलनीय गोष्टीच्या मुळाशी जाऊन जर त्याबद्दलचा विचार केला तर अधिक चांगलं ज्ञान होतं. त्याच नियमानुसार निरनिराळ्या आजारांची आणि विकारांची सुरुवात होण्याआधी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या कोणकोणत्या बाबी कारणीभूत ठरू शकतात ते जरा सविस्तररित्या लक्षात घ्यायला हवं. सर्वसामान्यतः असं मानलं जातं की निरोगी शरीरात रोगाचा अभाव असतो. म्हणजेच ज्या व्यक्तीला कुठलंही दृश्य लक्षण नाही, व्याधी नाही, आजार वा रोग नाही ती निरोगी व्यक्ती. पण प्रत्यक्षात आजार किंवा रोग नसणं म्हणजे पूर्णांशानं आरोग्य अथवा स्वास्थ्य नव्हे. चांगलं आरोग्य म्हणजे वास्तवात शरीर आणि मन या दोघांचंही संतुलन, शरीर आणि मनाच्या अत्युच्च दर्जाच्या चैतन्य शक्तींचं प्रतीक. अशा शरीरामधल्या सगळ्याच्या सगळ्या पेशी, अवयव, संस्था, इंद्रिये उत्तमरित्या कार्यरत हवीत. चयापचय क्रिया शरीराला पोषक, उत्साहवर्धक, शक्तिदायक हवी आणि त्याचबरोबर मनही स्वस्थ, विचारी, शांत पण प्रवाही हवं. अशा व्यक्तीनं कुटुंब आणि समाजाबरोबरच आजूबाजूच्या वातावरणामधल्या समस्त प्रतिकूल परिस्थितीला यशस्वीरित्या सामोरं जाऊन स्वतःचं अस्तित्व, व्यक्तिमत्व, शरीरारोग्य आणि मनाचा तोल यांचा समन्वय राखायला हवा.
तरच खऱ्या अर्थी ती व्यक्ती निरोगी म्हणता येईल. पण हा झाला फक्त आदर्शवाद. वास्तवात अशा प्रकारचं उच्च दर्जाचं आरोग्य आणि मनस्वास्थ्य टिकवण्यासाठी अनेक गोष्टींची अनुकूलता लाभायला हवी. प्रथमतः संतुलित, सगळ्या घटकांनी परिपूर्ण, शास्त्रशुद्ध असा आहार हवा. त्याच्या विनियोगासाठी मजबूत दात, पिण्यासाठी स्वच्छ जंतुरहित पाणी, श्वसनासाठी प्राणवायूयुक्त निर्मळ हवेचा सातत्यानं पुरवठा, शरीराला आवश्यक तितकी विश्रांती, झोप, व्यायाम आणि हालचालीही हव्यात. वैयक्तिक आणि भोवतालच्या परिसराची पूर्णतया स्वच्छता राखली जायला हवी आणि या शारीरिक बाबींबरोबरच मनाची शांतीही टिकायला हवी. तरच आदर्श असं निरोगी जीवनाचं चित्र उभं करता येईल. अशा प्रकारचं संतुलित आणि परिपूर्ण जीवन जगणं ही आज नेतीला तरी काहीशी दुर्मिळ आणि अशक्य बाबच बनत चालली आहे. कारण जन्मापासून चांगली प्रकृती लाभणं हा एक भाग आणि ते आयुष्यभर उत्तमरित्या जतन करणं, टिकवून धरणं हा दुसरा महत्त्वाचा भाग. ज्यांना जवळपास आयुष्यभर कुठल्याच महत्त्वाच्या व्याधी उपाधींना तोंड द्यावं लागत नाही, असे साधारणतः 1% लोकच भाग्यवान असतात. पण उरलेल्या 99% लोकांना मात्र सततच निरनिराळ्या छोट्या मोठ्या आजारांना सामोरं जावं लागतं. त्यातही काही लोकांची रोगांना प्रतिकार करण्याची क्षमता पहिल्यापासूनच दुबळी असते. वेगळ्या शब्दात सांगायचं तर त्यांची रोगग्रहण क्षमता तीव्र असते. त्यामुळे बारीक सारीक कारणांनीही त्यांची प्रकृती बिघडते. अशा लोकांनी आपल्या प्रकृतीचा अधिक बारकाव्यानं विचार करायला हवा. थोडंसं दक्षही राहायला हवं. त्या व्यतिरिक्त ज्यांना अनुवंशिक आजारांपासूनची भीती आहे, ज्यांच्या अगदी जवळच्या नात्यात मधुमेह, संधिवात, हृदयविकार वगैरेंसारखी उदाहरणं आहेत, त्यांनी अधिकच जागरूक आणि काटेकोर राहायला हवं. अशा लोकांनी त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक ते फेरफार करायला हवेत आणि जरुरी वाटल्यास वेळोवारी तपासण्याही करून घ्यायला हव्यात. लहान मुलांचा आहार आणि इतर विकासाकडे जितक्या लवकरपासून लक्ष पुरवलं जाईल, तितकी मोठेपणी अशा मुलांची शरीर स्वास्थ्य टिकवण्याची क्षमता अधिक. बालवयापासूनच मुलांना योग्य शिक्षण, स्वच्छतेचं महत्त्व, चांगल्या आरोग्याची जाणीव, व्यायाम, बौद्धिक विकासासाठी प्रोत्साहन आणि पुरेसं प्रेम या गोष्टी मिळायला हव्यात. एवढंच नव्हे तर प्रत्येका व्यक्तीनं आयुष्यभरच शरीर आणि मनाच्या नैसर्गिक क्रिया आणि गरजांकडे योग्य प्रकारे लक्ष पुरवायला हवं. त्यात आहार आणि सवयींना तर अग्रस्थान आहेच, पण तोंड आणि दातांची स्वच्छता, डोळ्यांची काळजी, शौचाच्या किंवा इतर सवयी, वैयक्तिक नीटनेटकेपणा, उत्तम शरीरयष्टी आणि शरीरावस्था म्हणजे पॉश्चर यांच्याबरोबरच चांगले संस्कार आणि निर्व्यसनीपणाही महत्त्वपूर्ण आहेच. मात्र या सगळ्या गोष्टींची योग्य ती काळजी आणि दक्षता घेऊनही आजार उद्भवतात. कुठलाही आजार किंवा रोग उद्भवण्याची जितकी जास्तीत जास्त कारणं आपल्याला ज्ञात असतील आणि होतील, तितका रोगावर प्रतिबंध घालणं सुलभ बनतं. त्या विविध कारणांना वैद्यकीय भाषेत रोगकारक निमित्ते उर्फ इटिओलॉजिकल फॅक्टर्स म्हटलं जातं. त्याचप्रमाणे रोग आणि त्यांचे मानवी जीवनावर होणारे परिणाम यांच्यामधले परस्पर संबंध प्रस्थापित करण्यासाठी म्हणजेच रोग वर्गीकरणासाठी एपिडेमिओलॉजीचा अभ्यास अत्यंत उपयुक्त ठरतो. वैद्यकशास्त्राचा तो आधारस्तंभ नव्हे तर मूळारंभच आहे. सगळ्या रोगांबद्दलची शास्त्रोक्त माहिती मिळवण्यासाठी चालत आलेली ती 200-300 वर्षांची जुनी परंपरा आहे. विविध आजार, विकार आणि व्याधी संभवण्याची जी महत्त्वाची कारणे किंवा निमित्ते आहेत, ती आता जरा विस्तारानं पाहू. रोगकारक निमित्ते. रोगाला प्रत्यक्षात चालना देणारे किंवा कारणीभूत ठरणारे घटक, घटना, कारणे, निमित्ते उर्फ रोग दलाल अक्षरशः शेकडोंनी आहेत. जसं की वांशिक, अनुवांशिक, भौतिक, रासायनिक, सजीव, निर्जीव आणि इतर असंख्य. शरीराच्या अंतर्बाह्य वातावरणात ते वास्तव्य करीत असतात आणि आपल्या भोवती सातत्यानं फेर धरून नाचत असतात. एवढंच नव्हे तर ही सगळी निमित्ते माणसाला त्यांच्या भोवऱ्यात ओढून
अडकवण्याचा आटोकाट प्रयत्नही करीत असतात. याउलट आपण आणि आपलं शरीरही या रोगकारी घटकांना शक्य तितका विरोध करून दूर ठेवण्याचे किंवा त्यांच्या तावडीत न सापडण्याचे सर्व प्रकारचे प्रयत्न करीत असतोच. त्या कामी आपल्या अंगामधली नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती आणि आपल्या पांढऱ्या पेशींसारखं संरक्षक दल कामी येतं. पण कुठल्या गाफील क्षणी हे रोगदलाल आपल्या कमजोरपणाचा फायदा उठवतील ते सांगताच येत नाही. शरीराला जडणाऱ्या रोगांची किंवा व्याधींची संख्या अक्षरशः शेकडोंमध्ये असल्यामुळे सोयींसाठी त्यांचं विविध गटांमध्ये वर्गीकरण करणं तर आवश्यकच ठरतं. तेच आता प्रथम बघूया. रोगांचं वर्गीकरण. वास्तवात रोगवर्गीकरण करण्यासाठी अनेक निरनिराळ्या पद्धती वापरल्या जातात. पण त्यांच्या अधिक खोलात न शिरता एपिडेमिओलॉजीच्या सिद्धांतावरून रोगकारक निमित्तांचे प्रामुख्यानं जे 10-12 निरनिराळे गट पाडण्यात आले आहेत त्यांचाच या ठिकाणी आपण उपयोग करून घेणार आहोत. असं वर्गीकरणसुद्धा काहीसं कृत्रिमच म्हणायला हवं, कारण प्रत्येक घटक हा अगदी स्वतंत्र आणि योग्यरित्या विलग करता येत नाही. तरीही मानवी शरीराला संभवणाऱ्या आणि अगणित व्याधी उपाधींची उगमस्थानं या घटकांमध्येच दडलेली आहेत असं मानलं जातं. त्यातूनही सगळ्याच रोगांची कारणं नेहमी स्पष्ट होऊ शकतातच असंही नाही. स्त्रीबीज आणि पुंबीज यांच्या मिलनातून जी संयुक्त पेशी तयार होते त्या पेशीमधली गुणसूत्रे किंवा बीजमणी यांच्या रचनेत किंवा संख्येमध्ये जर काही बिघाड अथवा अनियमित क्रिया झाल्या तर त्यांच्यापासून जन्मणाऱ्या बालकात जे दोष निर्माण होतात त्यांना वांशिक आजार असं म्हटलं जातं. डाऊन सिंड्रोम, पूर्वी तो मंगोलिझम या नावानं संबोधला जायचा, हा असाच एक गुणसूत्रामुळे आलेला दोष. 40 नंतर स्त्रीला पहिली गर्भधारणा झाल्यास हा दोष संभवण्याची शक्यता अधिक असते. डाऊन सिंड्रोमची मुलं मतिमंद, गोल चपट्या चेहऱ्याची, बारीक तिरक्या डोळ्यांची, आखूड मानेची, पण दिसायला गोंडस असतात. आणि विशेष म्हणजे त्यांना संगीत आवडतं. मात्र त्यांना हृदयाचे, पचनसंस्थेचे किंवा रक्ताचे विकार होण्याची बरीच शक्यता असते. सुदैवानं आपल्या देशात मंगोल मुलं जन्मण्याचं प्रमाण खूप कमी आहे. हिमोफिलिया ही आणखी एक गुणसूत्र दोषांची व्याधी आहे. यात रक्ताची गोठणक्रिया नीट काम करीत नसल्यामुळे जखमांमधून होणारे रक्तस्राव सहजी थांबवता येत नाहीत. बहुसंख्य वेळा पुरुषांमध्येच हा दोष आढळत असला तरी वडिलांकडून प्रथमतः तो मुलीकडे जातो. मुलगी फक्त रोगाची वाहक बनते आणि तिच्यामार्फत हा रक्तदोष तिच्या मुलाकडे येऊ शकतो. गुणसूत्रांप्रमाणेच बीजमण्यांचे दोषही वेगवेगळ्या रोगांच्या स्वरूपात उमटतात, जसं की थॅलिसेमिया हा रक्ताचा आजार किंवा जन्मस्थ हृदयरोग वगैरे. अनुवंशिकता म्हणजे आईवडिलांकडून अथवा कुटुंबाकडून मिळालेली रोग संभवण्याची काहीशी न टाळता येणारी देणगी किंवा वारसा. त्यात अर्थात वातावरणीय गोष्टींची भर पडून तीच कारणं बहुविध बनतात. पण एखाद्या रोगाची किंवा दोषाची त्याच कुटुंबांमध्ये अनेक उदाहरणं प्रत्ययाला आली तर असे दोष अथवा रोग खऱ्या अर्थी अनुवंशिक मानले जातात. ह्रस्वदृष्टीदोष, रातआंधळेपणा अथवा उतार वयामधला बहिरेपणा या गोष्टी कौटुंबिक दोष ठरू शकतात. मधुमेह, दमा, काही मनोविकृती, मंदबुद्धी किंवा काही कर्करोगाचे प्रकार वगैरे रोगांची अनुवंशिकताही वारंवार सिद्ध झालेली आहे. तरीही बहुसंख्य वेळा अनुवंशिकतेबरोबरच दुबळी प्रतिकार क्षमता आणि तीव्र अशी रोगग्रहण प्रवृत्ती यांच्या एकत्रीकरणामधूनच बऱ्याचशा कौटुंबिक व्याधी संभवतात. वांशिकता किंवा अनुवंशिकता आपल्या हाती नसल्यामुळे ती आपण बदलू शकत नाही. पण आपल्या भोवतीची परिस्थिती आणि रोग संभवण्याच्या शक्यता मात्र नक्कीच प्रयत्नांनी बदलता किंवा टाळता येतील. आईवडिलांना मधुमेह असेल किंवा दोघांचेही डोळे अधू असतील
तर मुलांनी त्या दृष्टीनं दक्ष आणि जागरूक राहायला हरकत नसावी. मूल जन्माला येण्याच्या वेळी त्याच्यामध्ये जे रोग, दोष अथवा विकृती आढळतात त्यांना जन्मस्थ किंवा कंजनायटल रोग म्हणता येईल. ते वांशिक असतात, अनुवांशिक असतात किंवा त्यापेक्षाही अधिक वेळा बीजफलन ते बालक जन्म या काळात निर्माण झालेलेही असू शकतात. गर्भारपणात स्त्रियांनी जर काही जालिम औषधं घेतली असतील, रुबेला, एड्स किंवा सिफिलिससारखं एखादं इन्फेक्शन स्त्रीला झालं असेल, तर त्यांच्या गर्भामध्ये जन्मजात विकृती अथवा दोष निर्माण होऊ शकतात. चयापचय क्रियादोष, आहारदोष, फाटलेला ओठ, तुटलेला कान, स्पायना बिफिडा ही आणखी काही जन्मस्थ विकारांची उदाहरणं. अशा रीतीनं वांशिक, अनुवांशिक आणि जन्मस्थ रोगांची कारणं जरी थोडीफार वेगळी असली तरीही त्यांचं संपूर्णपणे विलगीकरण करणं कठीणच. 2. चयापचय क्रियांमधल्या बिघाडांपासून संभवणारे विकार उर्फ मेटॅबॉलिक डिसऑर्डर्स. चयापचय क्रियेमधले दोषही अनेकदा जन्मापासूनच पाठपुरावा करतात. प्रमुख अन्न घटकांचं म्हणजे प्रथिनं, कर्बोदकं किंवा स्निग्धद्रव्ये पचन नीट न होणं, त्वचेमधली रंगद्रव्ये तयार करण्याची क्रिया सदोष असणं, रक्तामधलं कोलेस्ट्रॉल योग्य पातळीवर राखण्याची क्षमता बिघडणं, मूत्रपिंडांच्या गाळण क्रियेमधले बिघाड किंवा निरनिराळ्या ग्रंथी योग्यरित्या कार्यान्वित न राहणं हे सगळे चयाचेच दोष. मधुमेह, गाऊट, ज्यात रक्तामधलं युरिक ॲसिडचं प्रमाण वाढतं वगैरे व्याधी म्हणजे ही चयापचय बिघडण्याच्याच परिणती. 3. हॉर्मोन्सच्या कमी अधिक उत्पादनामुळे प्रत्ययाला येणाऱ्या विकृती उर्फ एंडोक्राईन डिसफंक्शन्स. शरीर नियंत्रणासाठी हॉर्मोन्सच्या उत्पादनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, पण प्रत्येक हॉर्मोन अगदी काटेकोर प्रमाणातच तयार व्हायला हवं. अधिक स्त्रवलं तरी चालत नाही आणि कमी प्रमाणात निर्मिती झाली तर दोष, विकृती किंवा विकार संभवतात. उदाहरणार्थ, पिच्युटरीमधून ग्रोथ हॉर्मोन जास्त स्त्रवलं तर शरीराची अवाढव्य वाढ होते, जसं की जायगॅन्टिझम, आणि तेच जर अत्यल्प प्रमाणात बनलं तर खुजेपणा, खुरटेपणा येतो म्हणजे ड्वार्फिझम. ॲड्रिनल ग्रंथीचं कार्य बिघडलं तर पुरुष अतिउंच आणि स्त्रिया अतिठेंगू. चेहरा आणि शरीर लठ्ठ पण हातपाय बारीक, उदाहरणार्थ कुशिंग सिंड्रोम. आयोडीनच्या कमतरतेमुळे थायरॉईड ग्रंथीची अतिशय वाढ झाली तर गलगंड उर्फ गॉयटर, आणि तीच वाढ कमी झाली तर शरीरावर सूज येणं म्हणजे हायपोथायरॉइडिझम. ही फक्त नमुन्यादाखलची काही उदाहरणं आहेत, पण प्रत्येक हॉर्मोनच्या उत्पादनात वाजवीपेक्षा जास्त वाढ किंवा घट म्हणजे निरनिराळे रोग, विकृती आणि त्यांच्या परिणती. अशा व्याधी उपाधी जन्मतःच स्पष्ट होतात किंवा काही प्रकृती दोष सुप्तावस्थेत असल्यामुळे त्यांना जागं करणारी काही कारणं निमित्त घडली तर बऱ्याच वर्षानंतरही स्पष्ट होऊ शकतात. 4. आहार दोष, न्यूट्रिशनल डिसऑर्डर्स. आपली प्रकृती चांगली किंवा दोषी बनणं हे बऱ्याच अंशी आपण काय, किती आणि कसं अन्न खातो त्यावर अवलंबून असतं. आयुष्यभर आपण ज्या स्वरूपाचा आहार घेऊ त्या प्रमाणातच प्रकृती बनते. काही रोग किंवा आजार पूर्णांशानं आहार दोषामुळे किंवा आहारामधल्या अन्नघटकांच्या अभावामुळे निर्माण झालेले असतात. शरीराला अत्यावश्यक अशा अन्नघटकांपैकी म्हणजेच प्रथिने, कर्बोदके, स्निग्धद्रव्ये, क्षार, जीवनसत्वे वगैरेंपैकी कुठल्याही घटकाची कमतरता ही आजाराला कारणीभूत ठरू शकते. जरुरीपेक्षा कमी अन्न खाल्लं तर उपासमार आणि निकृष्ट अन्न खाल्लं तर कुपोषण. मग वजन घटतं, थकवा येतो, वाढ खुंटते आणि बरंच काही. अर्थात उपासमार किंवा कुपोषण हे फक्त गरिबीमुळेच होतं असं नाही, तर भूक मंदावल्यानं, उलट्या, जुलाब, अन्न गिळायला त्रास, मानसिक ताण आणि अशा विविध कारणांनीही शरीरात अन्नाची कमतरता निर्माण होऊ शकते.
त्याचप्रमाणे अति अन्नही घात करू शकतं. म्हणतात ना, गरिबांना परिस्थितीमुळे काय खावं ते कळत नाही, तर काही श्रीमंतांना किती खावं ते वळत नाही. प्रथिनांची कमतरता पराकोटीला पोचली तर प्रथिन अभावाचा रोग संभवतो. मुलांमध्ये शरीराच्या अवयवांची पुरेशी वाढच होत नाही. पोट मोठं आणि चेहऱ्यावर सूज. लोहाच्या कमतरतेने होणारा ॲनिमिया तर सगळ्याच विकसनशील देशांमध्ये आढळतो. त्यातही स्त्रियांमध्ये आणि विशेषतः 3-4 पेक्षा अधिक मुलं असणाऱ्या स्त्रियांमध्ये त्यांचं प्रमाण जास्तच. निरनिराळ्या जीवनसत्वांच्या अभावानंही कित्येक रोगांचे धोके संभवतात. उदाहरणार्थ रात आंधळेपणा, दृष्टिदोष, बेरीबेरी, पेलाग्रा, काही त्वचारोग, स्कर्वी, रिकेट्स आणि इतरही. शरीराला क्षार हे अगदी अत्यल्प प्रमाणातच आवश्यक ठरत असले तरीही त्यांच्यापैकी कुठल्याच क्षाराची उणीव मात्र चालत नाही. तसं झाल्यास त्यांचे काही ना काही दुष्परिणाम जाणवतातच. आहारामध्ये तंतूंचं प्रमाण अति घटलं तरी लगेच मलावरोधाचा विकार जडतो. अति खाण्यानं वजन, लठ्ठपणा आणि मेद वाढून त्यामधूनही अनेक रोग, व्याधी आणि लक्षणं संभवतात. पाणी हा वास्तवात अन्नघटक नसला तरी अन्नपचन, शोषण, उत्सर्जन या सगळ्याच क्रियांचं कार्य सुरळीत चालण्यासाठी तो घटक अत्यावश्यकच आहे. पाणी देखील फार कमी प्रमाणात घेतलं तर लघवीचे दोष, दाह, इन्फेक्शन्स आणि निर्जलीकरणाचा म्हणजे डिहायड्रेशनचा धोका संभवतो. मात्र पाण्याचा अतिरेक होऊन सहसा तरी त्यापासून कुठल्या तरी व्याधींचा त्रास होत नसावा. 5. जीवजंतूंपासूनचे आजार उर्फ इन्फेक्शन्स. वातावरणामध्ये वावरणारे जीवाणू उर्फ बॅक्टेरिया, विषाणू उर्फ व्हायरसेस, बुरशी उर्फ फंगस आणि इतरही असंख्य प्रकारचे जीवजंतू शरीरात प्रवेश मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करीत असतात. शरीरात शिरल्यावर शरीर पेशींच्या साहाय्यानं त्यांचं विभाजन आणि वाढ सुरू होते. प्रथमतः तर आपल्या प्रतिकारशक्तीमार्फत त्यांच्या शरीर प्रवेशाला कडाडून विरोध केला जातो. पण बरेच वेळा प्रतिकार दुबळा झाल्यामुळे सूक्ष्मजंतूंची चलती होऊन त्यांच्या वर्चस्वानं निरनिराळ्या प्रकारचे रोग उत्पन्न होतात. अशा रोगांची यादीही फारच मोठी आहे. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरापर्यंत पोहोचणारे रोग म्हणजे संक्रामक आजार. एखाद्या रोगाचे सूक्ष्मजंतू प्रथमतः कुणाच्या तरी शरीरामध्ये मूळ धरतात आणि तिथून ते हवा, पाणी, अन्न किंवा प्रत्यक्ष येणारा त्वचा संपर्क यांच्यामार्फत दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश मिळवतात. पुन्हा पुन्हा झालेल्या विभाजनानं रोग उत्पन्न करण्याइतकी त्यांची संख्या आणि शक्ती वाढली की दुसऱ्या व्यक्तीला रोगाची लागण होते. मग ही रोगप्रसारणाची साखळी जर मध्ये तुटली नाही किंवा कृत्रिमरित्या तोडली गेली नाही तर अखंडपणे चालूच राहते. हे सगळे परजीव सूक्ष्मजीव उर्फ पॅथोजिन्स आपल्या शरीर पेशींचं शोषण करतात आणि केवळ एखाद्या अवयवाचंच नव्हे तर संपूर्ण शरीराचंच नुकसान करायला बघतात. नैसर्गिक रोगप्रतिकार शक्तीमुळे म्हणजेच रक्तामधल्या अँटीबॉडीज उर्फ प्रतिद्रव्यांमुळे या रोगांपासून शरीराचा बचाव शक्य होतो. पण ज्यांचा नैसर्गिक प्रतिकार म्हणजे नॅचरल रेझिस्टन्स क्षीण झालेला आहे किंवा संपुष्टातच आलेला आहे असे लोक अर्थातच त्यांच्या शरीरात होणारा जंतुप्रवेश थोपवून धरायला असमर्थ ठरतात. विषाणू हे फक्त सजीव पेशींमध्येच वास्तव्य करू शकतात. पण काही जीवाणूंचे प्रकार मात्र मृत प्राणी आणि कुजलेल्या अन्नावर वाढून योग्य लाभल्यावरच मनुष्याच्या शरीरात घुसतात. रोग्याच्या प्रत्यक्ष संपर्कामुळे संक्रमित होणारा रोग हा खऱ्या अर्थी संसर्गजन्य म्हणजे कॉन्टॅजियस रोग मानला जातो. रोग संक्रमण हे वाऱ्यानं उडणाऱ्या धुळीबरोबर पिण्याचं पाणी, वापरण्याचं पाणी, सांडपाणी, अन्न, विशेषतः दूध, रोगबाधित झालेल्या व्यक्तीचे कपडे, जखमेवर धरणाऱ्या खपल्या, शौच अशा अनेकविध कारणांनी शक्य असतं आणि रोगप्रसार करण्यामागे सूक्ष्मजंतूंच्या व्यतिरिक्त कित्येक प्राण्यांचाही अप्रत्यक्ष वाटा असतो. उदाहरणार्थ डास
अन्नावर बसणाऱ्या माशा, पिसवा, उवा, गोचिडी, उंदीर, माकडे इत्यादी. एका विशिष्ट भागामधल्या अनेक लोकांना एकाच वेळी जर संक्रामक रोगाची लागण झाली तर त्याला त्या रोगाची साथ उर्फ एपिडेमिक म्हणता येईल. कॉलरा, विषमज्वर, गोवर, कावीळ, जुन्या काळामधला प्लेग आणि नव्या काळामधला कोविड अशा विविध रोगांच्या साथी सर्वज्ञात आहेतच. संक्रामक रोगांपासून साधारणपणे नेहमी संभवणारं लक्षण म्हणजे ज्वर. त्याशिवाय थंडी वाजून येणं, घाम येणं, गरमी, थकवा, डोकेदुखी, हात, पाय, पाठ किंवा पूर्ण अंगदुखी, भूक मंदावणं, वारंवार तहान लागणं, नाडी जलद चालणं, मलावरोध, लघवी कमी आणि पिवळी होणं, जिभेवर जाड पांढरा थर जमणं, अंगावर तोंडावर पुरळ, चट्टे, लालपणा वगैरे. या व्यतिरिक्त प्रत्येक इन्फेक्शनची काही ना काही विशेष लक्षणंही असतातच. जीवाणू, विषाणू, अमिबा, बुरशी, कृमी इत्यादी सूक्ष्मजीवांपासून संभवणाऱ्या प्रमुख रोगांची कारणं आणि लक्षणं यांची सविस्तर माहिती पुढे येईलच. 6. शरीरावरच्या नवनिर्मिती म्हणजे निओप्लाझम्स. कुठल्याही अवयवावर पेशींचं बेसुमार बेबंद विभाजन झालं तर मूळ जागा पुरेनाशी झाल्यामुळे पेशींचा फुगवटा तयार होतो. असा फुगवटा किंवा गाठी शरीराच्या आत किंवा शरीरावर कुठेही आकार घेऊ शकतात. त्या गाठी म्हणजेच एक प्रकारची अनावश्यक नवनिर्मिती. कारण त्यांच्यापासून शरीराला फायदा तर काहीही मिळणार नसतोच, पण नुकसान मात्र भरपूर होऊ शकतं. काही गाठी साध्या असतात. त्या साधारण जिथं निर्माण होतात त्याच जागी वाढतात. त्यामुळे जवळच्या अवयवाच्या कार्यात थोडेसे व्यत्यय आले तरी कार्य थांबत नाही. या साध्या काहीशा निरुपद्रवी गाठी म्हणजेच बेनाईन ट्युमर्स. शरीराच्या निरनिराळ्या अवयवांच्या आधारे वाढणारे सिस्ट, मोल, पॉलिप, ॲडिनोमा, लायपोमा, वॉर्ट, फायब्रॉइड वगैरे प्रकार म्हणजे साध्या बेनाईन गाठींची काही उदाहरणं. अशाच प्रकारच्या नवनिर्मिती जर कॅन्सरच्या उर्फ मॅलिग्नंट पेशींनी तयार झालेल्या असल्या तर त्या गाठी आकारानं वाढतच राहतात. कालांतरानं त्यांच्यामधल्या काही पेशी निसटून रक्त किंवा लसिका द्रवामार्फत दुसऱ्या एखाद्या अवयवावर स्थिर होतात आणि हळूहळू पहिल्या गाठीसारखीच दुसरी गाठ बनवायला आरंभ करतात. त्यामुळेच कॅन्सरच्या सगळ्या नवनिर्मिती आक्रमक, संहारक आणि प्रसंगी प्राणघातकही ठरू शकतात आणि शरीराचा घात करतात. कर्करोगाच्या उर्फ कॅन्सरच्या अशा संहारक, प्राणघातक मॅलिग्नंट गाठी डोक्यापासून तो थेट पायापर्यंत कुठल्याही अवयवाच्या आधारानं किंवा बाह्य त्वचेवरही निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणूनच कॅन्सरच्या नवनिर्मितीचे जवळपास 250 वेगवेगळे प्रकार ज्ञात आहेत. उदाहरणार्थ हाडांचा कॅन्सर, फुफ्फुसांचा कॅन्सर, ब्रेस्टचा, अन्ननलिकेचा, मूत्राशयाचा, गर्भाशयाचा, रक्ताचा, त्वचेचा इत्यादी. 7. अंतर्गत बिघाड किंवा ऱ्हास उर्फ डिजनरेटिव्ह डिसऑर्डर्स. वाढत्या वयाबरोबर दीर्घकाळाच्या वापरामुळे शरीराच्या पेशी व अवयवांच्या कार्यात हळूहळू बिघाड व्हायला आरंभ होतो. काही भाग झिजतात, निकामी होतात, त्यांना काठिण्य येतं किंवा अतिवापर आणि ताण दिल्यानं त्यांची कार्यक्षमता घटते. त्यामधून निरनिराळ्या व्याधी आणि विकार उद्भवतात. अशा अंतर्गत बिघाडांची काही ठळक उदाहरणं म्हणजे संधिवात, पार्किन्सनचा आजार, काही डोळ्यांचे आणि कानांचे विकार, अल्झायमरचा रोग, रक्तवाहिन्यांचं काठिण्य वगैरे. कोरोनरी रक्तवाहिनीच्या आत कोलेस्ट्रॉलचे जाड थर जमून ती निरुंद होणं किंवा पूर्णपणे बंद होणं हा त्यातलाच प्रकार, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. 8. भौतिक कारणे म्हणजेच क्लायमॅटिक, एन्व्हायरमेंटल, केमिकल इत्यादी. हवा, पाणी, जमीन, प्रकाश, उष्णता या पंचमहाभूतांचा आपल्या शरीरावर जसा चांगला परिणाम होतो त्याप्रमाणे त्यांच्यामधल्या नैसर्गिक शक्तीचा
दुरुपयोग झाला तर अर्थात त्याच गोष्टी रोगकारक ठरू शकतात. सूर्यापासून मिळणारा प्रकाश आणि ऊर्जा अत्यावश्यकच, पण अतिनील किरण मात्र त्वचेला घातक. त्यांच्या अतिरेकामुळे त्वचेचा कॅन्सर जागा होऊ शकतो. कडक उन्हानं त्वचा तर भाजून निघतेच, पण उष्णतेनं उष्माघात उर्फ सनस्ट्रोक होण्याचीही भीती असते. या उलट बर्फाळ ठिकाणी अतिथंडी, बर्फ वगैरे गोष्टींनी हातपाय गोठण्याची आणि बोटं निकामी होण्याचीही शक्यता असते, जसं की फ्रॉस्टबाईट्स. निरनिराळ्या ऋतूंचेही काही ना काही प्रतिकूल परिणाम शरीरावर घडतात. नैसर्गिक भौतिक घटकांबरोबरच विजेपासूनचे धोके किंवा ध्वनी प्रदूषणाचे घातक परिणामही भर घालतात. गिर्यारोहकांना वरच्या विरळ हवेचा त्रास होऊ शकतो, म्हणजे माउंटन सिकनेस, तर पाणबुड्या करणाऱ्या डायव्हर्सना कानाचे आणि श्वसनाचे विकार संभवतात. ध्वनी प्रदूषणाची तर असंख्य उदाहरणं आपण रोजच अनुभवत असतो. वाहनांचे कर्कश आवाज, सार्वजनिक ठिकाणांचे गोंगाट, ध्वनिक्षेपकांचे कानावर अत्याचार करणारे कर्णकर्कश ध्वनी, फटाके, हे सगळे सर्वसामान्य कानांना तर घातक ठरतातच, पण लहान मुलांना, वयस्क लोकांना किंवा भित्र्या लोकांना तर धोकादायकच. असे आवाज आजारी व्यक्तींना अधिक आजारी बनवू शकतात. बाह्य वातावरणामध्ये पसरणारी धूळ, दूषित वायू, धातूंचे तरंगणारे कण, जंतुनाशकं, कीटकनाशकांचे फवारे, पारा, शिसे वगैरेंपासून विषबाधा, ॲलर्जी निर्माण करणारे पदार्थ अशा असंख्य अगणित भौतिक कारकांनी आपल्या भोवतालचा परिसर भारावून गेलेला असतो. कारखान्यांमध्ये वापरली जाणारी घातक रसायने आणि मिथिल आयसोसायनाईडसारखे घातकारी वायू कधी अपघातानं तर इतर वेळी सततच्या सान्निध्यामुळे नुकसान करू शकतात. वरील सर्व कारकांपासून डोळ्यांचे, श्वसनाचे, त्वचेचे, उत्सर्जन संस्थेचे वगैरे विकार संभवतात. काही अगदी तात्पुरत्या स्वरूपाचे असले तरी सातत्यानं संपर्क घडत राहिला तर मोठं नुकसान पाठोपाठ येतंच. त्यात भर पडते ती कित्येक औषधं आणि कृत्रिमरित्या बनवलेली हॉर्मोन्स यांची. एका रोगावर उपचार करताना औषधांच्या दुष्परिणामांनी दुसरेच रोग उद्भवू शकतात. घात करणाऱ्या अशा घटकांची यादी सहजच 300-400 पर्यंत जाईल. म्हणून तो मोह या ठिकाणी टाळायलाच हवा. पण त्यांच्यापासूनचे धोके टाळण्याचा सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे डोळसपणा. 9. अपघात आणि तातडी उर्फ ॲक्सिडेंट्स, ट्रॉमाज अँड इमर्जन्सीज. वेग ही मानवी जीवनाला गती देणारी अत्यावश्यक बाब, पण बरेचदा ती गतीच शरीरहानी करून प्राणघातकही ठरू शकते. कारण बहुसंख्य अपघात केवळ वेगामुळेच घडतात. विमाने, रेल्वे, मोटारी आणि इतर वाहने. त्यात भर पडते ती आगी, इमारती कोसळणं, पूर, भूकंप आणि इतर असंख्य गोष्टी. काही अपघात बाहेरच्या वातावरणामधून घडतात. उदाहरणार्थ भाजणं, कापणं, पडणं, लागणं, हाड मोडणं, जखमा होणं, प्राणी चावणं, स्फोटके, वीज किंवा रासायनिक द्रव्ये यांच्यापासूनचे अपघात. रोजच्या वर्तमानपत्रात किमान 5-10 तरी अशा प्रकारच्या बातम्या आढळतातच. पाण्यात बुडून नाकातोंडात पाणी जाऊ शकतं, विजेचा धक्का, पिस्तुलाच्या गोळ्या लागून जखमा होणं, अन्नातून, दारूतून अनेकांना एकाच वेळी विषबाधा संभवणं. ही यादी कितीही वाढवायची म्हटली तरी शेपटासारखी वाढतच जाईल. अपघात आणि इजांचे धोके काहीसे अनपेक्षित, आकस्मिक असले तरी जागोजागी आपली वाट बघत बसलेले असतात आणि तातडीनं उपचार झाले नाहीत तर अवयवहानी, शरीराचे कायमस्वरूपी नुकसान, कधी अपंगत्व, कधी मनोविकार उद्भवू शकतात. अशा अगणित धक्क्यांनी जीवनाचा शांतताभंग संभवतो आणि अस्थैर्य येतं. अशा असंख्य धोक्यांबद्दल असंच म्हणायला हवं की आपल्या पायाखालची जमीन अगदी निसरडी असते, त्यामुळे आपणच आपला तोल सांभाळायला शिकायचं असतं. या बाह्य अपघात नुकसानांप्रमाणेच शरीराच्या आतून घडणाऱ्याही काही तातडी नुकसानी असतातच.
उदाहरणार्थ हृदयाचा तीव्र झटका, पक्षाघात, मूर्छा येणं, दम्याचा तीव्र अटॅक, मेंदूमध्ये रक्तस्राव होणं, अचानक रक्ताच्या उलट्या, घशात नाकात काही अडकून श्वास बंद होणं, आतड्याला पीळ बसणं, ॲपेंडिसायटिसचा भयानक पोटशूळ, बाळंतपणाच्या वेळी मूल अडकणं, अशा एक ना अनेक तातडी, अपघात आणि दुखापती शरीराला बाहेरून आणि आतून धोका निर्माण करीत असतात. 10. वैयक्तिक जीवनमान उर्फ लाईफस्टाईल्स. वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक कारणांमध्येही अनेक रोगांची मुळं खोलवर गेलेली असू शकतात. त्यातच सगळी व्यसनं, चालीरीती, चुकीच्या सवयी, विचित्र रीतिरिवाज, तऱ्हेवाईक कौटुंबिक पद्धती, स्वभावदोष, गरिबी, श्रीमंती, शिक्षण, व्यवसाय, सामाजिक पात्रता अशाही गोष्टींचा समावेश करता येईल. मेदवृद्धी, उच्च रक्तदाब, कॅन्सर, हृदयरोग, एड्स वगैरे विकार म्हणजे वैयक्तिक कारणांमधून संभवणारी रोगमालिकाच. मद्यपान, धूम्रपान आणि तंबाखू वा पानपट्ट्या, पान मसाले, चुना, सुपारी यासारखे पदार्थ चघळणं ही आपल्या देशामधली प्रमुख व्यसनं. या विविध व्यसनांनी यकृताचं कार्य बिघडू शकतं, श्वसनसंस्थेचे रोग संभवतात आणि कर्करोगाचा धोका तर लाल बावट्यासारखा तयारच असतो. आपल्या देशाच्या काही प्रांतातील नव्या पिढीत बोकाळलेलं नवं व्यसन म्हणजे गर्द, चरस, गांजा वगैरे अंमली पदार्थांचं वाढतं सेवन. त्यांचे दुष्परिणाम तर अवर्णनीयच. खेड्यापाड्यातल्या मुलींची अजूनही लहान वयात लग्न होतात. त्यांना भरपूर मुलंही होतात. पेशांसाठी बालवयात मुलींना वाममार्गाला लावणं हे त्यांच्या मनावर आणि जननेंद्रियांवर अत्याचारच. अजूनही कित्येक कुटुंबांमध्ये फक्त स्त्रियांना शिळंपाकं अन्न खायला लावण्याची प्रथा आढळते. अत्यंत घट्ट कपडे वापरणं, ते करकचून बांधणं, त्वचेलगतच्या कपड्यांची अस्वच्छता किंवा कृत्रिम धाग्यांचे कपडे सातत्यानं वापरणं अशा गोष्टी त्वचेला घातक ठरू शकतात. राहणीमानाप्रमाणे विशिष्ट धंदे आणि व्यवसायही रोगांना चालना देण्यास कारणीभूत ठरू शकतात. तीच ऑक्युपेशनल हॅझर्ड्स. त्यात कारखान्यांमधली रसायनं, प्राण्यांबरोबर अथवा पक्षी, घोडे यांच्या समवेत काम करण्यामुळे होणारे त्रास, सूतगिरण्यांमध्ये काम करणाऱ्यांना श्वसनाचे विकार, डांबरी रस्ते बनवणाऱ्यांना त्वचेचे वगैरे कित्येक व्यवसाय आणि त्यांच्यामधून संभवणारे आजार यांचे परस्पर संबंध प्रस्थापित आहेतच. 11. ऑटो इम्यून विकार. आपली नैसर्गिक प्रतिकारशक्ती आपल्याला रोगांपासून बचावण्याचे आटोकाट प्रयत्न करते, परंतु क्वचित हीच प्रतिकारशक्ती शरीराच्या विरुद्ध जाते आणि शरीरपेशींनाच परकीय समजून त्यांना हानी पोचवते. प्रतिकारशक्तीमधील बिघाडामुळे होणाऱ्या आजारांना ऑटो इम्यून विकार म्हटलं जातं. उदाहरणार्थ लहान मुलांमधला मधुमेह उर्फ टाईप 1 डायबिटीस, सोरायसिस हा त्वचेचा विकार, रुमॅटॉइड आर्थरायटिस, अल्सरेटिव्ह कोलायटिस, थायरॉईडचे काही विकार इत्यादी. आत्तापर्यंतच्या दीर्घ चर्चेमध्ये रोगांना चालना देणाऱ्या आणि निमित्त मात्र ठरणाऱ्या इतक्या असंख्य गोष्टींचा आपण विचार केला आहे. इतक्या सगळ्या कारणांची नजर चुकून आपण व्याधीरहित राहणं ही खरोखरीच किती अवघड गोष्ट आहे याची प्रचिती यावी. पण त्यासाठी आपल्यालाही पुष्कळ प्रयत्न करावे लागतात, तरच निरनिराळ्या रोगांपासून बचाव शक्य होतो. रोगलक्षणांची चाहूल आणि प्रगटीकरण. रोगप्रक्रियेला कोणत्या ना कोणत्या निमित्तानं चालना मिळाली की शरीरामध्ये चलबिचल सुरू होते. पण सामान्यतः असे बदल आरंभी तरी पूर्णपणे शरीराच्या आतच दडलेले असल्यामुळे त्यांची पटकन चाहूल लागत नाही. काही वेळा दीर्घकाळ ते लक्षातही येत नाहीत. त्यामुळे आपणही अशा पूर्वसूचनांची दखल घेऊ शकत नाही. या काळात काही निमित्तानं जर तज्ज्ञ तपासणी झाली तरच शरीरांतर्गत चालू झालेली ही रोगाची पूर्वप्रक्रिया लक्षात येऊ शकते. पण सामान्यतः इतक्या लवकरच्या स्थितीत सहसा आपण डॉक्टरांपर्यंत पोचतच नाही.
कारण तोपर्यंत तरी बाह्यतः शरीराच्या काहीच तक्रारी नसतात. रक्तवाहिन्यांना काठिण्य यायला लागणं, मोतीबिंदूची वाढ सुरू झाल्यामुळे नेत्रभिंग अपारदर्शी बनायला सुरुवात होणं, यकृतावर सूज, रक्तामधल्या पांढऱ्या पेशींची संख्या बेसुमार वाढायला लागणं वगैरे सूचना कितीही सूचक असल्या तरी त्या कळायला देखील वेळ लागतो. अशी अस्पष्ट लक्षणं ही एखाद्या जलाशयाच्या तळाशी लपलेल्या वस्तूसारखी शरीराच्या आत संदिग्धपणे दबा धरून बसलेली असतात किंवा रोगनिर्मितीची सुरुवातीची कामगिरी बजावत असतात. हळूहळू अस्पष्ट लक्षणांची तीव्रता वाढायला लागली की त्यापुढे मात्र त्यांचं अस्तित्व लपून राहूच शकत नाही. मग पृष्ठभागाजवळ आलेली लक्षणं एकतर आपल्याला दिसू शकतात, उदाहरणार्थ सूज, लालपणा, फोड, चट्टे, गाठी, उठाणू, त्वचेचा बदललेला रंग किंवा कुठल्या तरी रंध्रामधून येणारं रक्त वगैरे, किंवा त्यांच्या स्वरूपावरून प्रत्यक्षात जाणवूही शकतात. जसं की एखाद्या भागाचा दाह, पोटदुखी, डोकेदुखी, चक्कर येणं, मळमळणं, थंडी वाजणं, अंग दुखणं, उलट्या वगैरे वगैरे. अशा प्रकारची लक्षणं जेव्हा दिसतात किंवा जाणवतात तेव्हा अर्थातच शरीरामध्ये कुठल्या तरी व्याधीनं मूळ धरायला आरंभ केलेला असतो. म्हणूनच लक्षणांची तीव्रताही वाढलेली असते. अशी व्याधी एकतर साधीशीच असते किंवा गंभीरही ठरू शकते. त्यामुळे जितक्या लवकरात लवकर आपण विविध लक्षणांची दखल घेऊ तितका रोगनिदानाला होणारा उशीर टाळता येईल. शरीराशी संबंधित असं कुठलंही लक्षण जाणवल्याबरोबर त्यावर विचार करायला हवा. कारण आपणच आपल्या शरीरात होणाऱ्या सूक्ष्मातिसूक्ष्म फेरफारांना ओळखू शकतो, जाणून घेऊ शकतो आणि त्यांचे साक्षीही बनू शकतो. लघवीचा रंग कोणता, ती होताना दाह आहे का, कानात दडे बसत आहेत का, चालताना पायांमध्ये गोळा येतो आहे का, किंवा शरीरावर कुठे गाठ वाढते आहे का, अशा प्रकारच्या सगळ्या लक्षणांची चाहूल पहिल्या प्रथम तरी आपल्यालाच लागणार. आणि त्यानंतर स्वस्थ बसायचं की डॉक्टरांना दाखवायचं हे सुद्धा आपणच ठरवणार. पण ते ठरवण्यासाठीच आपल्याला हे माहिती असायला हवं की लक्षणं गंभीर असू शकतात, बरेचदा सूचकही असतात आणि दुर्लक्ष केल्यास आतला आजार वाढीला लागू शकतो. अर्थात 2-4 शिंका आल्या, एखाद्या दिवशी डोकं दुखलं किंवा प्रवासामध्ये मलावरोध झाला म्हणून लगेच काही डॉक्टरांकडे धाव घ्यायला नको. पण त्याबरोबरच उठाणू, गाठ, रक्ताच्या उलट्या किंवा रक्ताची आव, वारंवार उद्भवणारी घसादुखी, डोकेदुखी, खोकला किंवा विनाकारण कमालीचा थकवा, अशक्तपणा अशा लक्षणांकडे मात्र फार काळ दुर्लक्ष करूनही फायदा नाही. कारण अशी लक्षणं सहजच एखाद्या गंभीर आजाराची नांदी ठरू शकतात. रोगसूचना उर्फ सायन्स म्हणजे रोगाची तपासणी करीत असताना डॉक्टरांना जाणवणाऱ्या असामान्य सूचक बाबी, जसं की वाढलेला रक्तदाब, हाताला कुठेतरी गाठ जाणवणं, अथवा क्षकिरण तपासणीत काहीतरी अनपेक्षित आढळणं इत्यादी. आणि रोगलक्षणं उर्फ सिम्पटम्स म्हणजे प्रत्यक्ष रोग्यांना जाणवणाऱ्या तक्रारी, उदाहरणार्थ दुःख, चक्कर येणं, उलट्या, थकवा वगैरे. रोगलक्षणं आणि रोगसूचना यांच्या एकत्रीकरणामधूनच रोगनिदान निश्चित करता येतं. त्यामध्ये रुग्ण आणि तज्ज्ञ दोघांचाही महत्त्वाचा वाटा असतो. तरीही केवळ एखाद्याच लक्षणाचा धागा पकडून रोगनिदान करणं म्हणजे हत्ती अंधी आणि आंधळ्यांच्या गोष्टीसारखंच होईल. चांगले डॉक्टर आंधळे तर नसतातच, पण उलट अत्यंत डोळस असतात. शिवाय रोग्याला पूर्णपणे तपासून अनुभव आणि तारतम्यानं रोगनिदान करण्याची त्यांना सवय असते. त्यामुळे पोटदुखी, डोकेदुखी, चक्कर वगैरे एखाद्याच लक्षणावरून स्वतःच्या किंवा गुगलच्या ज्ञानावर कोणी घरच्या घरी रोगनिदान करण्यापेक्षा आणि चुकीच्या निर्णयाप्रत येण्यापेक्षा लक्षणाच्या तीव्रतेनुरूप तज्ज्ञ डॉक्टरांवरच ती कामगिरी सोपवणं चांगलं. मात्र काही वेळा लक्षणं इतकी अस्पष्ट, संदिग्धच नव्हे तर फसवीही असू शकतात की त्यांच्यावरून नुसत्या वैद्यकीय तपासणीनं
देखील रोगनिदान होईलच असं निश्चित ठरवता येत नाही. थंडी वाजून ताप येत असेल आणि लवकर उतरत नसेल तर त्यासाठी रक्तचाचणी करावी लागते. डोकेदुखी, पोटदुखी किंवा अस्वस्थ वाटण्याची सुद्धा कितीतरी कारणं असू शकतात. त्यामुळे सगळ्या लक्षणांना एकाच नियमात कधीच बसवता येत नाही. सूचक लक्षणं आणि सर्वसामान्य लक्षणं यांच्यामध्ये तर फारच मोठी तफावत आढळते. उदाहरणार्थ दुःख हे लक्षण इतकं सामान्य सर्वव्यापी आहे की त्यामुळे असंख्य व्याधी सूचित होऊ शकतात. दुःखेसुद्धा एकसारखं बारीक दुखत राहण्यापासून म्हणजे नॅगिंग पेनपासून तो अतितीव्र वेदनांपर्यंत म्हणजे शूटिंग पेन अशा विविध प्रकारची आणि तीव्रतेची असू शकतात. शरीरात जवळजवळ प्रत्येका भागालाच दुःख वेदना जाणवू शकतात. डोकेदुखीपासून तो थेट तळपाय दुखण्यापर्यंत डोळे, कान, नाक, हिरड्या, मान, गळा, हात, पाय, छाती, कंबर, पोट अशा कुठेही कळा वेदना संभवतात. पण प्रत्येका भागाच्या आणि अवयवाच्या दुःखाचं कारण आणि स्वरूप मात्र निरनिराळं असतं. उदाहरणार्थ पोटदुखी हे एकच लक्षण घेतलं तरी साध्या ॲसिडिटी किंवा अपचनापासून तो थेट ॲपेंडिसायटिसचा तीव्र वेदना किंवा कॅन्सरमुळे होणाऱ्या मरणप्राय यातनांपर्यंत असंख्य कारणांमुळे संभवतं. तेव्हा पोटदुखी हे झालं सामान्य लक्षण. पण प्रत्यक्षात तपासणी करताना मात्र पोटदुखी ही नक्की कुठल्या भागात म्हणजे बेंबीच्या वर, खाली, जवळ, तीव्र कळा की थांबून अशा अनेक गोष्टी विचारात घेतल्यावरच ती कशामुळे असेल याचा कयास बांधता येतो. ॲपेंडिसायटिसचं दुःख साधारण बेंबीजवळ सुरू होऊन ओटीपोटात उजव्या बाजूला सरकायला लागतं. जळजळ असली तर घशाजवळ, मळमळ ही छातीत पडद्याच्या वर, खळखळ असली तर ओटीपोटात आणि उलटीची भावना असली तर जठराच्या भागात. हे तर प्रत्यक्ष रोग्यांनाही कळू शकतं, पण तेवढ्यानं रोगनिदान होत नसतं. बाकी इतर लक्षणंही ध्यानात घ्यावी लागतात. काही लक्षणं ही 2-3च्या गटांमध्येही बरीच सूचक असतात. जसं की अर्धशिशीमध्ये डोकेदुखीबरोबरच डोळ्यांपुढे अंधारी येणं, अन्न नकोसं वाटणं आणि उलट्या होणं ही अपेक्षित लक्षणं असू शकतात. किंवा मलेरियामध्ये तापाबरोबर भरपूर थंडी वाजणं, अंग दुखणं, घाम येणं, तहान लागणं, डोकेदुखी ही साधारण नेहमी आढळणारी लक्षणं. काविळीमध्ये यकृताला सूज येते हे तर खरंच, पण पित्तरस रक्तामध्ये मिसळून त्वचा, डोळे आणि लघवीचा रंगही पिवळा होतो. यकृताचं कार्य बिघडल्यामुळे भूक मंदावणं, मळमळणं, उलट्या, ज्वर ही लक्षणे ओघानं येतातच. त्यामुळेच एकेकट्या लक्षणांपेक्षा लक्षणांच्या गटांचा विचार करणं हेच अचूक रोगनिदानाचं गमक. तरीही काही लक्षणं ही एक लक्षण म्हणून सुद्धा प्रसंगी महत्त्वाची ठरतात. रक्तस्राव हे असंच एक गोंधळात टाकणारं लक्षण आहे, पण तितकंच महत्त्वाचं. उदाहरणार्थ दर महिन्याला पाळीच्या स्वरूपात स्त्रियांना होणारा रक्तस्राव अगदी नैसर्गिक. पण तोच जर 2 पाळ्यांच्या दरम्यान, गर्भारपणात किंवा रजोनिवृत्तीनंतर होणारा रक्तस्राव असेल तर तो जितका अनैसर्गिक तितकाच गंभीरही असू शकतो. गर्भाशयाच्या किंवा गर्भाशयमुखाच्या कर्करोगाची ती पूर्वसूचना असू शकते किंवा गर्भारपणात गर्भपाताचा धोकाही. शौचातून पडणारं रक्त हे मूळ व्याधीचंही लक्षण असू शकतं किंवा मोठ्या आतड्यातल्या कर्करोगाचंही. शरीराच्या साध्या तक्रारींकडे आपण आरंभी नेहमी दुर्लक्ष करतो. त्यांची फारशी दखल घेत नाही. बिमोड करणं लांबणीवर टाकतो. कारण अशा कुरबुरी सुरुवातीला गंभीर वाटतच नाहीत. शिवाय त्यांच्यामुळे दैनंदिन व्यवहारांमुळे थोडे अडथळे आले तरी पूर्ण बाधा येत नाही. कामे थांबत नाहीत. त्यामुळे दाढदुखी, घसादुखी, आम्लपित्त, सर्दी, पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, बारीक खोकला अशा तक्रारी चालू असल्या तरी आपण स्वतःला पुढे रेटतच असतो. अशा तक्रारी म्हणजे प्रत्यक्षात गंभीर रोगाचं प्रगटीकरण नसलं तरी आरंभीची चाहूल सहज ठरू शकते. साध्या तक्रारी दीर्घकाळ रेटत राहिल्यामुळे दुर्लक्षल्यामुळे
किंवा शरीरात तशाच कायम ठेवल्यामुळे दर दिवशी त्यांची तीव्रता वाढत जाते आणि योग्य वेळी बंदोबस्त न केला गेल्यामुळे तीच लक्षणं कालांतरानं रौद्र स्वरूप धारण करू शकतात. निरुत्साह, थकवा, बारीक ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, वजनात घट, धाप लागणं ही देखील आरंभी किरकोळ वाटणारी लक्षणं, पण तीच लक्षणं क्षय, न्यूमोनिया किंवा फुफ्फुसांचा कर्करोग वगैरेंसारख्या एखाद्या गंभीर आजाराची सूचकही असू शकतात. ताप हे सुद्धा वाटायला अत्यंत सामान्य लक्षण, पण त्या तापाच्या स्वरूपावरूनच बहुसंख्य इन्फेक्शन्सचे आजार एकमेकांपासून अलग करता येतात. लहान मुलांच्या विकारांच्या बाबतीत तर ज्वर हे फारच महत्त्वाचं लक्षण. गोवर, कांजिण्या, टॉन्सिलायटिस, गालगुंड, विषमज्वर आणि काही वेळा लघवीचं इन्फेक्शनही. लहान मुलांमध्ये ताप अतिशय चढला तर मूर्छाही येऊ शकते. अशा रीतीनं शरीरावर दिसणारी, जाणवणारी किंवा त्रासदायक ठरणारी विविध लक्षणं म्हणजे निरोगी धडधाकट शरीरामध्ये काहीतरी बिघाड होतो आहे किंवा झाला आहे अशा पूर्वसूचना किंवा सूचक सूचना. विविध लक्षणांपासून असे संकेत सहज मिळू शकतात. त्यामुळे इच्छा असली तर त्यांचं गांभीर्य लक्षात घेऊन आपण वेळीच जागे होऊ शकतो आणि व्याधी उपाधींनी उग्र स्वरूप धारण करण्याआधीच त्यांच्यावर प्रतिबंध घालण्याचे प्रयत्नही करू शकतो. प्रत्येक अवयवाशी आणि संस्थेशी संबंधित असे रोग आणि त्यांची लक्षणं खूप भिन्न प्रकारची असतात. त्यामुळे ती जर चांगल्या प्रकारे आकलन झाली तर तपासण्या आणि उपचार पद्धती समजून घ्यायला आणि त्याबद्दल तर्कशुद्ध विचार करायला नक्की मदत होऊ शकेल. रोगलक्षणांच्या थोड्याफार सविस्तररित्या केलेल्या मीमांसेनंतर आता आपण प्रत्यक्षात रोग, आजार, व्याधी, उपाधी आणि विकार यांचा विचार करणार आहोत. आधुनिक रोगनिदान पद्धती आणि एपिडेमिओलॉजीच्या साहाय्यानं रोगांचे इतके असंख्य प्रकार आज ज्ञात झालेले आहेत की त्या सर्वांचा आढावा घेणं, माहिती देणं अथवा नुसता नामोनिर्देश देखील या विभागात शक्य नाही. त्यामुळे केवळ वारंवार आढळणाऱ्या सर्वसामान्य व्याधींबद्दल थोडीशी उपयुक्त माहिती आणि चर्चा या ठिकाणी करणार आहोत. रोगविकारांचे प्रकार आणि वर्गीकरण. प्रत्यक्ष शरीराचा प्रतिकार किती भक्कम आहे त्यावर विकारांना दूर ठेवणं अवलंबून असतं. प्रत्येक व्यक्ती रोगग्रहण क्षमतेबाबत वेगळीच असते. निरनिराळ्या वयोगटात संभोरणारे आजार देखील भिन्न असतात. शिवाय स्त्री पुरुष गटही वेगळे. काही आजार पुरुषांमध्ये जास्त तर काही स्त्रियांमध्ये. जननसंस्थेचे विकार तर स्त्री पुरुषांमध्ये अगदीच वेगळ्या स्वरूपाचे असतात. जाती, धर्म, वर्ण किंवा वृत्ती अशा फरकांनीही रोगप्रकारांमध्ये कधीकधी अधिकच भर पडते. कुणाचा नैसर्गिक प्रतिकार मुळातच दुबळा असतो. असे लोक पटकन एखाद्या गंभीर रोगाचं भक्ष्य बनतात. कुणामध्ये वांशिक, अनुवांशिक किंवा जन्मस्थ विकृती आढळतात, तर इतर काहींमध्ये मनोदौर्बल्य आणि मनोविकृती. प्रत्येकाचे रक्तगट वेगळे, एन्झाईम्सचं स्वरूप वेगळं, मेटाबॉलिझमचे वेग निरनिराळे, रक्तामधल्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी जास्त, तसंच विविध अवयवांची विशेषतः मेंदूची कार्यक्षमताही अलग अलग. त्याशिवाय वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक तफावतींमुळे दरेक व्यक्तीवर वातावरण आणि रोगकारक घटकांचा इष्ट अनिष्ट परिणामही अनपेक्षित स्वरूपाचाच प्रगट होतो. प्रत्येक रोग संभवण्याच्या मागे जवळपास नेहमीच अनेक कारणं असतात. रोग जितका गंभीर आणि असाध्य तितकी कारणं जास्त आणि गुंतागुंतीची. शरीरबाह्य घटक म्हणजेच एक्स्ट्रिन्सिक किंवा एक्झोजिनस फॅक्टर्स आणि शरीरांतर्गत घटक उर्फ इंट्रिन्सिक किंवा एन्डोजिनस फॅक्टर्स या दोन्ही निमित्तांना आत बाहेर जोर चालू असतोच आणि बहुसंख्य रोगांच्या प्रक्रियेमध्ये बाह्यनिर्मित आणि अंतर्निर्मित अशा दोन्ही गोष्टी एकत्ररित्याही कारक ठरू शकतात. वास्तवात सर्वसामान्य लोकांना रोगामागचं कारण जाणून घेण्यात फारसं स्वारस्य नसतं.
लक्षणांवरून औषधं ठरवून डॉक्टरनं लवकरात लवकर बरं करावं हीच बहुतेकांची धारणा असते. ही धारणा असली तरी आजाराचं निमित्त कळलं तरच पटकन आणि योग्यरित्या इलाज करता येतो. उदाहरणार्थ, एखाद्याला डोळे बिघडल्यामुळे रोज डोकेदुखी होत असली आणि त्यासाठी डोळ्यांची तपासणी न करता नुसतंच महिनाभर जरी डोकेदुखीवर औषध चालू ठेवलं तरी डोळ्यांचं कारण दूर होईपर्यंत डोकेदुखी थांबेलच असं नाही. कित्येक वेळा पोटदुखी आणि जुलाब होण्यामागे मानसिक कारणही संभवतं. अशा वेळी जुलाब थांबण्याच्या औषधांचा पुरेसा असर होणारही नाही. म्हणूनच रोग संभवण्यामागच्या कारणमीमांसेला एवढं महत्त्व. जितके विकार तितके त्यांचे प्रकार आणि त्यापेक्षा अनेक पटींनी अधिक निमित्ते. हे त्रैराशिक तर नेहमीच राहणार. जगामधल्या लोकांचे जसे शेकडो गट आणि हजारो प्रकार तसंच. तरीही एका गटाच्या लोकांमध्ये साधर्म्य असायलाच हवं. भारतीय म्हटला की जरी तो धर्मानं मुस्लिम, रंगानं गौरवर्णी आणि स्वभावानं जपानी माणसासारखा असला तरीही वातावरणामुळे भारतात राहण्याची काहीतरी वैशिष्ट्ये त्याच्यामध्ये असतातच. रोगांच्या शेकडो प्रकारांचंही सोयीसाठी काही गटांमध्ये वर्गीकरण उपयुक्त ठरतं. कॅन्सर या एकाच रोगसमूहाचं उदाहरण घेतलं तरी त्यामध्ये जवळपास 250 प्रकारांचा समावेश असल्यामुळे प्रत्येक गटातच कॅन्सरची उदाहरणं सापडतील. कधी जन्मापासून अस्तित्वात असणाऱ्या व्याधींना महत्त्व दिलं जातं तर कधी जन्मानंतर जडणाऱ्या आजारांना. मूळ प्रकृती दोषांमुळे निर्माण होणारे आजार वेगळे करायचे तर त्यांच्यावरही वातावरणाचा प्रभाव असतो. प्रत्येक विकार व्याधीमागची कारण परंपरा ज्ञात झाली आणि त्यामुळे लक्षणं जाणून घेण्याबद्दल जर डोळसपणा आणि जागरूकता आली तर तपासण्या आणि उपचारांना होणारे कितीतरी विलंब टळू शकतील. आत्मावलोकनातून रोगज्ञान व्हायला म्हणजेच व्याधी समजावून घ्यायला चालना मिळेल. तीव्र व जीर्ण विकार. बहुसंख्य विकार आणि त्यांची लक्षणं एकतर तीव्र स्वरूपाची म्हणजेच ॲक्यूट असतात किंवा जीर्ण उर्फ क्रॉनिक असतात. अर्थात काही भावना या दोहोंच्या मधल्याही असू शकतात. तीव्र विकार हे बरेचसे तात्पुरत्या स्वरूपाचेच म्हणायला हवेत. असे आजार किंवा व्याधी औषधोपचारांनी बऱ्या झाल्यानंतर शरीर मूळ स्थितीवर येतं आणि शरीरात त्या रोगांचा मागमूसही शिल्लक राहत नाही. कारण त्यांना निश्चित असा आरंभ असतो आणि ठराविक मार्गक्रमणाही असते. त्यापासूनची लक्षणं एकाएकी उग्र स्वरूप धारण करू शकतात, पण ती साधारणपणे टिकतातही कमी काळापुरतीच. त्यामुळे बरेचदा तीव्र विकार हा जसा एकाएकी उद्भवतो तसाच लवकर शमतोही. पण नेहमीच असं घडत नाही. काही वेळा लक्षणांची तीव्रता इतकी पराकोटीला पोचते की त्यात रोगाचा शेवटही होऊ शकतो. म्हणूनच रोगाच्या तीव्रतेप्रमाणे त्यावर तातडीनं उपचार होणं अत्यावश्यकच असतं. पक्षाघाताचा आकस्मिक झटका, हृदयविकाराचा झटका, ॲपेंडिसायटिसचा तीव्र अटॅक हे सगळे ॲक्यूट विकार गंभीरच. पण बहुसंख्य तीव्र विकार हे साधेच असतात. अचानक डोकं दुखायला लागणं, सर्दी, खोकला, अपचनानं पोटात कळा येणं किंवा दूषित अन्नाच्या विषबाधेमुळे उलट्या अथवा जुलाब होणं या सगळ्या तीव्रच पण साध्या तक्रारी आहेत. पण बरेचदा त्यांचा संबंध प्रत्येक व्यक्तीच्या रोगग्रहण क्षमतेशी असतो. जीर्ण विकारांमध्ये बहुसंख्य लक्षणं आरंभी सौम्य स्वरूपाची असतात, पण कालांतरानं त्यांची तीव्रता हळूहळू वाढत जाते. जीर्ण विकार हे अनेक महिने, वर्षानुवर्ष किंवा आयुष्यभरही साथ संगत सोडत नाहीत. त्यामुळे रुग्णांना दीर्घकाळ जीर्ण विकारांच्या सहवासातच राहावं लागतं. त्यासाठी सातत्यानं उपचार योजना करीत राहावी लागते आणि जीवनशैलीमध्येही आवश्यक ते फेरफार करावे लागतात. जीर्ण विकारांची काही वारंवार आढळणारी उदाहरणं म्हणजे संधिवात, मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा, पार्किन्सनचा आजार वगैरे. संधिवात किंवा काही त्वचा विकारांसारख्या जीर्ण व्याधी खूप गंभीर नसल्या तरीही पाठपुरावा सोडत नाहीत
आणि एकदा जडले की सहसा सुटत नाहीत. अशा विकारांना अगदी प्राणघातक नव्हे, पण आयुष्य व्यापणाऱ्या व्याधी मात्र म्हणायलाच हवं. कारण त्यांच्यावर नियंत्रण ठेवलं नाही तर त्यांची तीव्रता वाढतच जाते आणि मग हळूहळू कणाकणानं त्या व्याधी आयुष्य पोखरून काढायलाही कमी करीत नाहीत. शरीराच्या प्रत्येक संस्थेला संभवणाऱ्या विकारांमध्ये तीव्र किंवा जीर्ण अशा दोन्ही प्रकारांचे विकार तर सापडतातच, पण त्याशिवाय एकाच संस्थेमध्ये जन्मजात, सांसर्गिक, अनुवंशिक, अपघात, रासायनिक, नवनिर्मिती वगैरेंसारखे निरनिराळ्या कारकांमुळे संभवणारे रोगही सापडतात. म्हणूनच तर रोगवर्गीकरण अथवा रोगप्रकारांचे गट पाडणं ही फारच वरवरची आणि तात्पुरती सोय आहे. रोग उत्पत्ती म्हणजे निरोगी शरीर पेशींची बदललेली स्थिती. शरीरामधल्या कुठल्याही घटकांचं असंतुलन होणं म्हणजे रोगक्रियेला पहिली चालना. ती चालना मिळाली की आरंभ झालेली रोगक्रिया ही उपचार केले नाहीत तर सातत्यानं वाढतच जाते आणि उग्र स्वरूप धारण करते. अशी स्थिती जर योग्य वेळी नियंत्रणाखाली आली तर रोगक्रियेला आळा बसून केवळ आरंभीच्या लक्षणांच्या स्थितीतच रोगप्रक्रिया थांबवता येते किंवा मागे हटवता येते. आजार हे जसे तीव्र आणि जीर्ण असतात तसेच ते साधे आणि गंभीर अशा दोन्ही प्रकारांचे असू शकतात. साधे आजार किंवा व्याधी औषधोपचारांनी बऱ्या झाल्यानंतर शरीर मूळ स्थितीवर येतं आणि शरीरात अशा रोगांचा मागमूसही शिल्लक राहत नाही. जंतुजन्य रोग, काही अपघात किंवा तात्पुरती निर्माण झालेली दुखणीही त्या प्रकारचीच. एवढंच नव्हे तर कॅन्सरसारख्या असाध्यतेचा शिक्का बसलेल्या रोगांचे सुद्धा काही प्रकार जर अगदी आरंभीच्या अवस्थेमध्ये लक्षात आले तर 100% बरे होण्याची शक्यता असते. पण ज्या दुखण्यांमध्ये कायमस्वरूपी हानी झालेली असते, उदाहरणार्थ अपघातामध्ये डोळे जाणं, हात किंवा पाय गमावणं, पोलिओमुळे पाय निकामी होणं, मूत्रपिंड अकार्यक्षम होणं, हृदयाचा एक कप्पा कार्यहीन बनणं, वंध्यत्व येणं किंवा इतर प्रकारच्या अवयवहानी मात्र पुन्हा भरून काढता येत नाहीत. बहुसंख्य आजार हे शारीरिक पातळीवरचेच मानले जात असले तरी कित्येक विकारांचं मूळ आपल्या स्वभाव विशेषांमध्येही खोलवर दडलेलं असतं. अशा व्याधींना मनोशारीरिक उर्फ सायकोसोमॅटिक विकार म्हणता येईल. हिस्टेरियाचे प्रकार, जीर्ण अर्धशिशी, उच्च रक्तदाब, पोटाचे अल्सर, काही महत्त्वाचे त्वचाविकार वगैरे या गटांचेच मानले जातात. मानसिक आजार आणि मनोविकृतींबद्दलची म्हणजे सायकियाट्रिक डिझिजेसबद्दलची चर्चा मात्र या ठिकाणी समाविष्ट केलेली नाही. अस्थि, सांधे व स्नायूंचे विकार. पूर्णतया काळजी घेऊनही वेळोवेळी हाडांना, सांध्यांना किंवा स्नायूंना काही ना काही विकार व्याधी संभवतातच, ज्यांना अस्थिव्यंग विकार म्हणजेच ऑर्थोपेडिक डिसऑर्डर्स म्हणतात. कधी हे विकार जन्मापासूनच अस्तित्वात असतात, उदाहरणार्थ जन्मस्थ उर्फ कंजनायटल, तर इतर बहुसंख्य वेळा आयुष्यभराच्या प्रवासात घडून येतात. जसं की जन्मानंतरच्या काळात म्हणजे ॲक्वायर्ड, जन्मानंतर साधारण भिन्न भिन्न वयोगटात म्हणजे बालपण, तरुणपण, मध्यवय, उतारवय वगैरेंमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या अस्थिव्याधी आढळतात. जन्मस्थ विकारांची काही उदाहरणं म्हणजे फेंगडे पाय, हातापायांची जास्त बोटं, खुजेपणाचे काही प्रकार, सरकलेला श्रोणीचा सांधा वगैरे. जन्मानंतर होणाऱ्या अस्थिव्याधींचे 3 उपगट म्हणजे 1. हाडांच्या व्याधी किंवा अस्थिविकार म्हणजे बोन डिसऑर्डर्स, 2. सांध्यांच्या व्याधी म्हणजे जॉईंट डिसऑर्डर्स आणि 3. इतर सर्व अस्थि स्नायूविकार म्हणजे अदर कंडिशन्स. स्नायूंच्या तुलनेमध्ये सांधे आणि हाडांना होणाऱ्या विकारांचं प्रमाण खूपच अधिक आहे. त्यातही हाडांपेक्षा सांध्यांचा वापर आणि हालचाली जास्त आणि वजनाचा भारही अमर्यादितच, त्यामुळे सांध्यांची दुःखेही तुलनेमध्ये भरपूरच. अस्थिविकार हे अपघातानं, उदाहरणार्थ फ्रॅक्चर, आहारामधल्या कमतरतेमुळे, उदाहरणार्थ मुडदूस किंवा रिकेट्स,
हॉर्मोन्सच्या कमी प्रमाणामुळे, उदाहरणार्थ ऑस्टिओपोरोसिस, संक्रमणामुळे, हाडांचे इन्फेक्शन, हाडांचे ट्यूमर किंवा इतर असंख्य कारणांमुळे उद्भवू शकतात. सांध्यांचे काही विकार सांध्यांचा अतिवापर अथवा चुकीच्या पद्धतीचा अवलंब यांच्यामुळे होतात, उदाहरणार्थ स्टिफ जॉईंट्स. त्यामुळे कित्येक वेळा सांधे आखडतात, ताठरतात, त्यांचा दाह होतो, सूज येते किंवा कधी त्यांच्यामध्ये त्राव साचतो. त्यामुळे दुःख, वेदना जाणवायला लागतात. परिणामी हालचाली मर्यादित बनतात. त्यापैकी काही दुःखे सौम्य असतात, त्यामुळे ते त्रास सहन करूनही दैनंदिन व्यवहार चालूच असतात. रोज दुखे त्याला कोण रडे अशी काहीशी स्थिती होते. पण इतर प्रसंगी एकदा सुरू झालेल्या वेदना बराच काळ चालू राहतात. या व्यतिरिक्त लिगॅमेंट स्प्रेन किंवा जॉईंट डिस्लोकेशन असे प्रकारही होतात. सांध्यांशी संबंधित बरेच विकार प्रकृती दोषांमुळे निर्माण होतात. असे विकार वारंवार आढळतात, बरे करायला अवघड ठरतात आणि कधीकधी आयुष्यभरही साथसंगत सोडत नाहीत. उदाहरणार्थ रुमॅटॉइड आर्थरायटिस, ऑस्टिओआर्थरायटिस आणि गाऊट. मेंदू आणि मज्जासंस्थेचे विकार. निरोगी शरीरामधल्या चेतासंस्थेचं कार्य अत्यंत सुरळीत आणि सुव्यवस्थित चाललेलं असतं. पण वेळोवेळी आतल्या आणि बाहेरच्या विविध निमित्तांमुळे मध्यवर्ती चेतासंस्था म्हणजे मेंदू व मज्जारज्जू किंवा परिघीय चेतासंस्था उर्फ चेतांचं जाळं यापैकी कुठल्याही अवयवांमध्ये काही बिघाड निर्माण होऊन कधी मेंदू किंवा मज्जारज्जूचे भाग निकामी बनू शकतात. कधी काही भागांचं कार्य खंडित होऊ शकतं किंवा संपूर्णपणे बंदही पडू शकतं. त्यामुळे विविध प्रकारचे आजार अथवा व्याधी, व्यंगे निर्माण होतात. असे बिघाड किंवा दुखापती एकतर तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात किंवा कायमस्वरूपी नुकसानही घडवून आणू शकतात. इतर सगळ्या संस्थांप्रमाणेच मज्जासंस्थेला संभवणारे बहुसंख्य विकारही जन्मानंतरच उद्भवलेले असतात. त्यांचे प्रमुख गट आणि उदाहरणे अशी: 1. अपघात, इजा, दुखापती म्हणजे ट्रॉमाज. कवटीला दुखापत झाली तर डोक्याला टेंगूळ येण्याची शक्यता असते आणि कवटीचा दाब मेंदूवर पडून मेंदू चेपला जाऊ शकतो. मेंदूला झालेली ही इजा बहुसंख्य वेळा सौम्य असते, परंतु कधीकधी ती जीवघेणीसुद्धा ठरू शकते. 2. मेंदूच्या रक्तपुरवठ्यामध्ये बिघाड, उदाहरणार्थ व्हॅस्क्युलर डिसऑर्डर्स. मेंदूमधल्या रक्तप्रवाहामध्ये जर अचानक अडथळे निर्माण झाले तर आवश्यक तेवढं रक्त मेंदूच्या सगळ्या भागांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे रक्त, अन्न, प्राणवायू यांच्या अभावी मेंदूच्या काही पेशी नष्ट होतात, ज्यामुळे पक्षाघाताचा झटका उर्फ स्ट्रोक येतो. 3. मज्जासंस्थेशी संबंधित इन्फेक्शन्स, बॅक्टेरियल, व्हायरल आणि अदर इन्फेक्शन्स. मेंदू आणि मज्जारज्जू यांच्यावर जी आवरणं उर्फ मेम्ब्रेन्स असतात त्यांना मेनिंजेस म्हणतात. या मेनिंजेसवर अनेक प्रकारचे सूक्ष्मजंतू हल्ले चढवू शकतात, ज्याला मेनिंजायटिस असं म्हणतात. 4. मेंदू व मज्जारज्जूवरील गाठी, ट्यूमर्स. काही गाठी साध्या म्हणजे बेनाईन तर काही कॅन्सरच्या म्हणजे मॅलिग्नंट. पण ट्यूमर्स हे कुठल्याही प्रकारचे असले तरी त्यांना सामावून घेण्यासाठी मेंदू आणि मज्जारज्जूवर पुरेशी जागा नसल्यामुळे त्यांचा दाब पडून दोन्ही प्रकारचे ट्यूमर्स धोकादायी ठरू शकतात. त्यामुळे लवकरात लवकर शस्त्रक्रिया करून गाठी काढून टाकणं हा प्रमुख पर्याय असतो. ऱ्हासामुळे संभवणारे आजार. 5. डिजनरेटिव्ह डिझिजेस. 2 प्रमुख उदाहरणे म्हणजे पार्किन्सनचा आजार उर्फ कंपवायुविकार आणि अल्झायमरचा आजार, ज्यात स्मृतिभ्रंश उर्फ डिमेन्शिया ही प्रमुख लक्षणं संभवतात. हृदयविकार आणि रक्तविकार. पहिल्या श्वासापासून तो थेट अखेरच्या श्वासापर्यंत हृदयाला अव्याहतपणे कार्यमग्न राहावं लागत असल्यामुळे या यंत्राला विश्रांती अशी कधी मिळतच नाही. म्हणूनच तर इतर अवयवांच्या तुलनेमध्ये हृदय लवकर थकायला लागतं आणि हृदयावरचा ताणही दर दिवशी वर्षानुवर्ष वाढतच जात असल्यामुळे
योग्य अशा देखभाली अभावी हृदयाची क्षमता क्षीण बनायला लागते आणि त्यामधूनच निरनिराळ्या हृदयविकारांचा उगम होतो. रक्तवाहिन्यांचे विकारही त्यात भर घालतात आणि मग चालू हृदय एकाएकी बंद पडलं असं आपण म्हणतो. मात्र वास्तवात आपण समजतो तितकी ती क्रिया अनपेक्षित तर नसतेच, पण निर्दोष आणि निरागसही नसते. आपल्या बेपर्वाई आणि दुर्लक्षांमुळे 90% प्रसंगी हृदयविकारांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या आपणच जबाबदार ठरत असतो. हृदयविकाराची लक्षणं अगदी मोजकीच असली तरी बहुतेक वेळा ती फार फार सूचक म्हणजे समीप येणाऱ्या धोक्याची नांदी किंवा जाणीव करून देणारीच असतात. पण त्यांच्या मागचं गांभीर्य ध्यानी घ्यायला नेहमीच उशीर होतो. तोपर्यंत वेळ टळून गेलेली असते. म्हणूनच आज मी तिला हृदयरोग हा मृत्यूंच्या कारणांमध्ये अग्रणी समजला जातो. जेव्हा 2-3 सूचक लक्षणं एकदम प्रत्ययाला येतात, वारंवार त्यांचा त्रास जाणवतो, लक्षणांची तीव्रता वाढत जाते, तेव्हा काहीतरी संकट जवळ येतं आहे हे ठामपणे समजायला हरकत नाही. त्यामुळे सूचक लक्षणांवरून हृदयामध्ये चलबिचल सुरू झाली आहे याचा कानोसा घेता येतो. अशी सूचक लक्षणं म्हणजे थोड्याशा श्रमांनी लगेच धाप लागणं, छातीत दुखणं, छातीची धडधड वाढणं, पायांवर येणारी सूज आणि शुद्ध हरपणं. हृदयामध्ये बिघाड म्हणजे हृदयाची क्षमता कमी कमी होत असते. हृदयपंपांना जोरजोरानं काम करावं लागतं. शरीराला प्राणवायूची कमतरता जाणवायला लागते. शरीरामधले विषार वाढीला लागतात आणि ताणाची अंतिम परिणती तुटण्यामध्ये म्हणजे हृदयक्रिया बंद पडण्यामध्ये होऊ शकते, म्हणजेच कार्डियाक फेल्युअर. ही स्थित्यंतरं इतक्या धीम्या गतीनं आणि कणाकणानं घडत असतात की हृदयाला एखादा सौम्यसा धक्का बसेपर्यंत त्यांचा थांग पत्ताही लागत नाही. पण कधीकधी मात्र हा अनपेक्षित धक्का इतका तीव्र आणि रौद्र स्वरूपी असतो की काही क्षणांमध्येच जीवन होत्याचं नव्हतं करून टाकू शकतो. हाच तो मॅसिव्ह हार्ट अटॅक किंवा ॲक्यूट मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणजेच हृदयविकाराचा मोठा झटका. कोरोनरी रोहिणींमध्ये कोलेस्ट्रॉलच्या चरबीवर एखादी गुठळी उर्फ थ्रॉम्बस तयार झाला तर रक्तप्रवाह अचानक बंद पडतो आणि त्यामुळे हृदयाला झटका बसतो. कधी त्यामधून सावरायला मदत मिळवायला पुरेसा अवधी मिळतो, तर कधी मात्र दुर्दैव आड येऊन काही मिनिटांमध्येच हृदय कायमचं बंद पडू शकतं. या व्यतिरिक्त हृदयाचे काही आजार म्हणजे उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन, हृदयाच्या झडपांचे विकार, जन्मस्थ हृदयरोग, कंजनायटल हार्ट डिझीज आणि हृदयाच्या आतल्या आवरणाचा दाह म्हणजे एंडोकार्डायटिस. हृदयाप्रमाणेच रक्तवाहिन्यांनाही निरनिराळे विकार संभवतात. रोहिणींमधील सर्वात महत्त्वाचा दोष म्हणजे त्यांचा आतला घेर कमी होणं. शरीराच्या निरनिराळ्या भागातून जाणाऱ्या रोहिणींमध्ये कोलेस्ट्रॉल या मेदाचे थर जमून त्या जर आतून बुजायला लागल्या, त्यांचा घेर कमी व्हायला लागला किंवा त्या पूर्णपणे बंद व्हायला लागल्या तर महत्त्वाच्या सगळ्या अवयवांच्या रक्तप्रवाहांमध्येही अडथळे निर्माण होऊन किंवा प्रवाह खंडित होऊन त्याप्रमाणे वेगवेगळे विकार होतात. उदाहरणार्थ मेंदूचा रक्तपुरवठा कमी झाला तर पक्षाघात उर्फ स्ट्रोक संभवतो. मूत्रपिंडांना रक्त मिळालं नाही तर मूत्रपिंडे निकामी होऊ शकतात म्हणजे रिनल फेल्युअर. किंवा वर पाहिल्याप्रमाणे हृदयाचा रक्तसाठा अडवला गेला तर प्रत्यक्ष हृदयविकाराचा झटका उर्फ हार्ट अटॅक. हातापायांमधल्या रक्तवाहिन्यांचा घेर कमी झाला तर हात पाय आणि त्यांची बोटं निळसर होणं, दुखणं आणि अगदी पराकोटीच्या उदाहरणांमध्ये बोटांना गँग्रीनही होतं. रक्तदोष देखील अनेक प्रकारचे असतात, पण यातील प्रमुख दोन म्हणजे रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होणं म्हणजे ॲनिमिया आणि रक्तातील पांढऱ्या पेशींचा कर्करोग उर्फ लुकेमिया. हृदयविकार, रक्तवाहिन्यांचे विकार आणि रक्तदोषांचा लांबलचक पल्ला आहे. हृदयविकाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढीलाच लागलेलं आहे.
भौतिकदृष्ट्या आपला देश आता खूपच प्रगत होत असल्यानं नवीन तयार होणाऱ्या उच्चभ्रू समाजामध्ये हृदयरोगही नको तितकी उंची गाठतो आहे. त्या तुलनेनं दुसऱ्या टोकाला कुपोषण, आहारदोष, जीवनसत्वांची आणि मुख्यतः लोहाची कमतरता यांच्यामुळे रक्तदोष, ॲनिमियाचं प्रमाणही भरपूर आहेच. हे दोन्ही विकार कमी करण्याचा सुवर्ण मध्य गाठायचा असेल तर पुनश्च आत्मावलोकन आलंच. त्यातच प्रतिबिंबाचं मर्म दडलेलं आहे. श्वसन संस्थेचे विकार. श्वसन संस्थेचे विकार हे नाक, घसा, स्वरयंत्र, श्वासनलिका, श्वासवाहिन्या आणि फुफ्फुसं यांच्यापैकी कुठल्या तरी अवयवाचा किंवा भागाचा दाह, उदाहरणार्थ लॅरिंजिटिस, त्यांना संभवणारी जीवाणूजन्य किंवा विषाणूजन्य इन्फेक्शन्स, उदाहरणार्थ टॉन्सिलायटिस, न्यूमोनिया, क्षय वगैरे, कधी ॲलर्जी, उदाहरणार्थ अस्थमा, कधी अडथळे, तर कधी आतून बाहेरून होणाऱ्या लहान मोठ्या इजा अथवा नवनिर्मिती म्हणजे लंग कॅन्सर या स्वरूपात आढळतात. हृदय, मेंदू आणि मूत्रपिंडांप्रमाणेच फुफ्फुसेही आपल्या पंचप्राणांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे फुफ्फुसांचे आजारही बहुसंख्य वेळा तापदायी, कधी कष्टदायी तर कधी प्राणघातकही ठरू शकतात. श्वसन संस्थेच्या बाह्य वातावरणाशी प्रत्यक्ष संबंध असल्यामुळे निरनिराळ्या इन्फेक्शन्सचं लक्ष आणि भक्ष्य बनावं लागणं हे श्वसनेंद्रियांचं थोडंफार दुर्दैवच. वाटायला तशी साधीच पण परिणामानं नुकसानकारक अशी कितीतरी लक्षणं घसा किंवा फुफ्फुसांच्या बाबत वारंवार प्रत्ययाला येतात. सर्दी, घसादुखी, खोकला, धाप लागणं, श्वास अडकणं ही अगदी सामान्य लक्षणं, पण कधीकधी ती देखील वाटतात तितकी सामान्य नसतात, कारण एखाद्या गंभीर रोगाची ती सूचक लक्षणेही असू शकतात. असं हे आपलं श्वसन कार्य. प्राणवायू आत तर यायला हवा, कर्बवायू बाहेरही पडायला हवा, पण कधीकधी आणि कोणते अडथळे येऊन कार्य बिघडतील सांगताच येत नाही. आपणच त्यासाठी जपून राहायला हवं, योग्य ती काळजी घ्यायला हवी. तर हे तर खरंच, पण समजा जीवाणू आणि विषाणू नजर चुकीनं शरीरात घुसलेच तर त्यांना तोंड देण्यासाठी प्रतिकाराची फळीही भक्कम हवी. साधी सर्दी, साधाच खोकला, क्वचित कधीतरी घसादुखी आणि अगदी कळत नकळत दम लागणं वास्तवात आरंभी दुर्लक्ष करण्यासारख्या बाबी, पण दीर्घकाळ टिकून राहिलं तर ते एखाद्या गंभीर विकाराचं लक्षणही असू शकतं. प्राणवायू मिळवण्याबरोबरच प्राण टिकवण्यासाठीही धडपडच करावी लागते. प्राणायाम आणि दीर्घ श्वसनाची नियमित सवय हा त्यासाठी उपयुक्त ठरणारा थोडा दिलासा. पचनसंस्थेचे विकार. पचनसंस्थेचे प्रमुख अवयव म्हणजे तोंड, दात, लाळग्रंथी, अन्ननलिका, जठर, लहान आतडं, मोठं आतडं, मलद्वार आणि सहाय्यक अवयव म्हणजे यकृत, स्वादुपिंड आणि पित्ताशय. या अवयवांना संभवणारे विकार साधारण अशा प्रकारचे असतात: दाह, इन्फ्लमेशन, संक्रमण, इन्फेक्शन्स, अडथळे, ऑब्स्ट्रक्शन्स, नवनिर्मिती, ट्यूमर्स, फुटणे, परफोरेशन आणि व्रण, अल्सरेशन. पचनसंस्थेचे बहुसंख्य विकार हे अवयवांच्या कार्यामध्ये झालेले बिघाड, त्यांच्यावर जीवाणू, विषाणू किंवा इतर परजीवी जंतूंनी केलेले हल्ले, कधी कमतरता, चुकीचा आहार, विषबाधा, खाण्यापिण्याच्या विचित्र सवयी, मानसिक कारणं वगैरे गोष्टींनी घडून येतात आणि या विकारांपासून बरीच निरनिराळी लक्षणं संभवतात. ती लक्षणं साधारण अशी: 1. दुःख किंवा वेदना म्हणजे पेन. 2. भूक न लागणं किंवा भूक मंदावणं म्हणजे लॉस ऑफ ॲपेटाईट किंवा ॲनोरेक्सिया. 3. तोंडात पाण्यासारखा चुळा येणं म्हणजे वॉटर ब्रॅश. 4. घशात छातीजवळ जळजळ होणं, हार्टबर्न. आणि 5. उलट्या म्हणजे व्हॉमिटिंग. 6. गिळायला त्रास होणं, डिस्फेजिया. 7. वायू अडकणं, फ्लॅट्युलन्स. 8. बद्धकोष्ठता, मलावरोध म्हणजे कॉन्स्टिपेशन. 9. अतिसार, हगवण किंवा डायरिया. आणि 10. रक्तस्राव म्हणजे ब्लिडिंग.
पचनेंद्रियांच्या निरनिराळ्या विकारांमध्ये वरीलपैकी लक्षणं कमी अधिक प्रमाणावर प्रत्ययाला येतात. पचनसंस्था ही कितीही सरळसोट नलिका असली तरी रोगांची विकारांची गुंतागुंत भरपूर. आणि अन्नग्रहण अथवा पचन कार्यच जर कष्टदायी व्हायला लागलं तर जीवनामधला अर्धा आनंद हरवल्यासारखा वाटतो. त्यामुळे जे आत घ्यायचं तेच विचारपूर्वक घेतलं तर नंतरचे खूपसे त्रास बरेचदा आपोआपच टाळता येतात. मूत्रोत्सर्जन संस्थेचे विकार. उत्सर्जन संस्थेमधील सर्वाधिक महत्त्वाचे अवयव म्हणजे मूत्रसंस्थेचे अवयव. एक म्हणजे मूत्रपिंडे किंवा किडनीज, मूत्रवाहिन्या किंवा युरेटर्स, 3 मूत्राशय ब्लॅडर, 4 मूत्रोत्सर्जक नलिका म्हणजे युरेथ्रा आणि 5 प्रोस्टेट ग्रंथी फक्त पुरुषांमध्ये. उत्सर्जन संस्थेचे विकार हे प्रामुख्यानं वरील 5 अवयवांपैकी कुठल्या तरी कार्यात झालेले बिघाड सूचित करणारे असतात. त्या विकारांचं स्वरूप साधारण अशा गटांमध्ये विभागता येईल. 1. अवयवांचा दाह म्हणजे इन्फ्लमेशन, उदाहरणार्थ मूत्रपिंडांचा दाह म्हणजे ग्लॅमेरुलोनेफ्रायटिस. 2. अवयवांना संभवणारी संक्रमणे म्हणजे इन्फेक्शन, उदाहरणार्थ युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन किंवा UTI. 3. कार्यामध्ये येणारे अडथळे ऑब्स्ट्रक्शन्स, उदाहरणार्थ किडनी स्टोन, पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथीची वाढ. 4. अवयवांशी संबंधित नवनिर्मिती म्हणजे ट्यूमर्स, उदाहरणार्थ मूत्रपिंडाचा, मूत्राशयाचा किंवा प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सर. पुनरुत्पादन संस्थेचे विकार. पुरुषांच्या शरीरामध्ये जनन कार्याशी संबंधित असे 3 प्रमुख अवयव म्हणजे पुरुष बीजग्रंथी टेस्टीज, शिश्न पेनिस आणि 3 प्रोस्टेट ग्रंथी उर्फ प्रोस्टेट ग्लँड. दोन्ही टेस्टीज या जांघांमध्ये शेजारी शेजारीच असतात. त्यांच्यावर संरक्षणासाठी असलेले जाड पिशवीसारखे आवरण म्हणजे स्क्रॉटम. पुरुष बीजग्रंथींमध्ये शुक्रजंतूंचं उत्पादन केलं जातं आणि पुरुषी गुणधर्म निर्माण करण्यासाठी टेस्टोस्टेरॉन हे हॉर्मोन बनवलं जातं. मूत्राशयामधील लघवी आणि वीर्य बाहेर टाकण्यासाठी युरेथ्रा या एकाच नलिकेचा वापर केलेला असतो. स्त्रियांमधील प्रमुख जननेंद्रिय म्हणजे योनिमुख वल्वा, 2 योनिमार्ग वजायना, 3 गर्भाशयमुख युटेराईन सर्व्हिक्स, 4 गर्भाशयाची पिशवी युटेरस, 5 बीजवाहिन्या म्हणजे फॅलोपियन ट्यूब्स आणि 6 बीजांडकोश म्हणजे ओव्हरीज. या व्यतिरिक्त ब्रेस्टचाही इथे विचार करू. स्त्री जनन संस्थेशी संबंधित अशी 2 महत्त्वाची हॉर्मोन्स म्हणजे इस्ट्रोजिन आणि प्रोजेस्ट्रॉन. त्यांच्या वर्चस्वाखालीच स्त्री जननेंद्रिय विकसित होतात. मुली वयात आल्यावर त्यांच्यात मासिक ऋतुस्राव सुरू होतो आणि बीजोत्पादन, फलन, गर्भधारणा आणि गर्भाची वाढ या क्रियाही घडतात. पुरुष जननेंद्रियांचे विकार. शिश्नाचे विकार, इन्फेक्शन्स, जन्मजात विकृती किंवा कर्करोग. टेस्टीजचे विकार, दाह, इजा, दुखापत म्हणजे टॉर्शन, हायड्रोसिल, टेस्टीजवरील ट्यूमर्स इत्यादी. स्त्री जननेंद्रियांचे विकार म्हणजे महत्त्वाच्या लक्षणांचे गट. मासिक पाळीशी संबंधित लक्षणं म्हणजे मेन्स्ट्रुअल ॲबनॉर्मॅलिटीज, श्वेतस्राव म्हणजे ल्युकोरोइया. 3 पाळीच्या बरोबरीने पोटदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, पाय दुखणं आणि अस्वस्थता म्हणजे डिस्मेनोरिया. आणि वंध्यत्व अथवा गर्भधारणेचा अभाव म्हणजे इन्फर्टिलिटी किंवा स्टरिलिटी. महत्त्वाचे विकार. गर्भाशयमुखाचा कर्करोग, कॅन्सर ऑफ द सर्व्हिक्स. गर्भाशयाच्या आतील स्तराचा कॅन्सर म्हणजे एंडोमेट्रियल कॅन्सर. गर्भाशयाचा भाग योनिमार्गात उतरणं म्हणजे प्रोलॅप्स. आणि गर्भाशयाशी संबंधित रक्तस्राव म्हणजे डिस्फंक्शनल युटेराईन ब्लिडिंग. ओव्हरीज उर्फ बीजांडकोशांचा कर्करोग, ओव्हॅरियन कॅन्सर. अचानक होणारा गर्भपात, गर्भाशयाबाहेर होणारी गर्भाची वाढ, गर्भारपणात वाढलेला रक्तदाब. ब्रेस्ट कॅन्सर, ब्रेस्टवरील साध्या गाठी आणि बदल आणि स्त्री जननेंद्रियांशी संबंधित इन्फेक्शन्स. ज्ञानेंद्रियांचे विकार म्हणजे कान, डोळे, त्वचा. बहिरेपणा आणि दृष्टीहीनता या दोषांमुळे माणसाचं जीवन किती अवघड आणि
तडजोडीचं बनतं ते आपण समजू शकतो. या दोन्ही इंद्रियांना छोट्या छोट्या व्याधी तर मधूनमधून होतच असतात आणि योग्य उपचारांनी त्या बऱ्याही होतात. पण कानांच्या किंवा डोळ्यांच्या मूळ कार्यालाच जर बाधा आली तर ऐकण्याची आणि पाहण्याची क्षमताच नष्ट होऊन जाते. म्हणूनच कानाडोळ्यांच्या साध्या साध्या तक्रारींकडेही कानाडोळा करून चालत नाही, कारण त्यांचे परिणाम सहज गंभीर बनू शकतात. कानांचे विकार. कानांमार्फत ऐकण्याबरोबरच शरीराचा तोल सांभाळण्याचं कार्यही होतं. कानाचे प्रमुख 3 भाग म्हणजे बाह्यकर्ण, मध्यकर्ण आणि अंतर्कर्ण. बाह्यकर्णाचे विकार. कानात मळ साचणं म्हणजे वॅक्स ॲक्युम्युलेशन. कानात वस्तू जाणं, फॉरेन बॉडी इन द इयर. बाह्यकर्णाला इजा किंवा दुखापती म्हणजे ट्रॉमा. जीवाणूजन्य किंवा बुरशीजन्य इन्फेक्शन म्हणजे ओटायटिस एक्स्टर्ना आणि एक्झिमासारखा त्वचाविकार किंवा त्वचेचा कर्करोग. मध्यकर्णाचे विकार. इन्फेक्शन्स किंवा ओटायटिस मीडिया. अंतर्कर्णाचे विकार म्हणजे मेनियर्स डिझीज, लॅबिरिन्थिस वगैरे. अंतर्कर्णामुळेच शरीराचा तोल सांभाळला जात असल्यानं त्याच्या कार्यात जर बिघाड झाला तर तोल जाणं, चक्कर येणं म्हणजे व्हर्टिगो किंवा गिडीनेस ही लक्षणं प्रामुख्यानं आढळतात. डोळ्यांचे विकार. डोळ्यांना पण अनेक वेगवेगळे विकार संभवतात. डोळ्यांवर ताण येण्यापासून तो थेट दृष्टीहीनतेपर्यंत. काही साधे तात्कालिक तर काही दीर्घकाल सतावणारे, तितकेच गंभीर आणि दृष्टीला बाधा आणणारे. डोळ्यांशी संबंधित काही दृष्टीदोष म्हणजे ह्रस्व दृष्टीदोष किंवा नियर सायटेडनेस किंवा मायोपिया. दीर्घ दृष्टीदोष, लॉंग सायटेडनेस किंवा हायपरोपिया. ॲस्टिग्मॅटिझम, वस्तूंचे आकार किंवा अंतर असते त्यापेक्षा वेगळे दिसू शकते. लेझी आय किंवा ॲम्ब्लोपिया. तिरळेपणा म्हणजे स्क्विंट. रंग ओळखण्याचा दोष म्हणजे कलर ब्लाइंडनेस. रात आंधळेपणा, नाईट ब्लाइंडनेस. डोळ्याशी संबंधित सर्वाधिक महत्त्वाचे विकार म्हणजे मोतीबिंदू म्हणजे कॅटरॅक्ट, काचबिंदू, ग्लॉकोमा, पडदा सरकणं, डिटॅचमेंट ऑफ रेटिना, कॉर्नियाचे अल्सर, कॉर्नियाचा दाह म्हणजे केराटायटिस, पापण्यांवर दाह व सूज येणं म्हणजे ब्लेफरायटिस, रांजणवाडी, स्टाय, इतर इन्फेक्शन्स, कंजंक्टिव्हायटिस, आयरायटिस इत्यादी. लहान मुलांमधला डोळ्यांचा कॅन्सर, रेटिनोब्लास्टोमा. त्वचेचे विकार. त्वचा म्हणजे शरीरांतर्गत गैरव्यवस्थेला पृष्ठभागावर आणणारा अवयव. शिवाय बाह्य वातावरणाचा आणि त्यामधल्या प्रतिकूल घटकांचा त्वचेवर प्रथमतः आणि सर्वाधिक परिणाम होतो. त्यामुळे उष्णता, थंडी, वारे, जंतू, घातक रसायनं अशा विविध गोष्टी त्वचेवर परिणाम घडवतात. त्यात भर पडते ती शरीराच्या आतल्या वातावरणाची, कौटुंबिक अनुवंशिक दोषांची आणि जन्मस्थ विकृतींची. बरेचसे त्वचा विकार प्रत्यक्षात बरे करायला मात्र काहीसे अवघडच ठरतात, कारण त्या व्याधी चिवट आणि फसव्या असतात. त्यामुळे काही त्वचाविकार तर महिनोन्महिने काय पण वर्षानुवर्षेही बरे झाले असं ठामपणे म्हणता येत नाही. सोरियासिस, नायटा, एक्झिमा हे त्यापैकीच काही. त्वचाविकारांचे काही गट असे. त्वचेचे अनैसर्गिक दोष म्हणजे त्वचेची फाजील वाढ म्हणजे हायपरट्रॉफी, त्वचेवरच्या नवनिर्मिती म्हणजे निओप्लाझम, रंगद्रव्यांच्या विकृती म्हणजे पिगमेंटरी डिसऑर्डर्स, त्वचेचा दाह होणं स्किन इन्फ्लमेशन, त्वचेची इन्फेक्शन्स म्हणजे इन्फेक्शन ऑफ द स्किन आणि घर्मग्रंथी आणि वसाग्रंथींचे विकार. त्वचाविकारांपैकी अगदी मोजक्याच गटांचा आणि विकारांचा आपण ह्या ठिकाणी नामोनिर्देश केला आहे. त्वचेला संभवणाऱ्या व्याधी अक्षरशः शेकडोंनी आहेत असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. नलिकारहित ग्रंथींच्या विकृती. काही कारणांमुळे नलिकारहित ग्रंथींचं कार्य जर बिघडलं, विस्कळीत झालं तर त्यामुळे हॉर्मोन्सही नको तितक्या प्रमाणावर तरी निर्माण होतात किंवा इतके कमी तयार होतात की रक्तामध्ये त्यांचा अभाव जाणवायला लागतो. हॉर्मोनची रक्तामधली पातळी वाढली तर त्याला हायपर फंक्शन म्हणतात आणि पातळी खाली आली तर त्याला हायपोफंक्शन म्हणतात.
उदाहरणार्थ पिट्युटरी ग्रंथीमधील ग्रोथ हॉर्मोन जास्त असल्यास जायगॅन्टिझम व कमी असल्यास ड्वार्फिझम. हायपर व हायपोथायरॉईड. वयात येणाऱ्या मुलांमध्ये काही कारणांनी टेस्टीज या ग्रंथींची पुरेशी वाढ झाली नाही किंवा त्यांच्यात काही दोष असल्यास त्यामधून टेस्टोस्टेरॉन हॉर्मोनचं पुरेसं उत्पादन होत नाही, म्हणजे त्याला मेल हायपोगोनॅडिझम म्हणतात. त्यामुळे त्यांना दाढी येत नाही, शरीरावरचे व जननेंद्रियांचे केस वाढत नाहीत, जननेंद्रिय अविकसित राहतात, आवाज उंच पट्टीचा राहतो व स्नायू काहीसे कमजोर असतात असं म्हटलं जातं. हॉर्मोन्स बनवणाऱ्या कितीतरी ग्रंथी लहान आणि सूक्ष्म असल्या तरी त्यांचं कार्य बिघडल्यामुळे त्यांनी जर योग्य प्रमाणात हॉर्मोन्स बनवली नाहीत तर मात्र शरीरात फारच मोठी खळबळ माजू शकते. सूक्ष्मजीव जंतूजन्य रोग म्हणजे इन्फेक्शन्स. सूक्ष्मजंतूंमुळे होणारे रोग म्हणजे सूक्ष्मजंतूजन्य रोग म्हणजे इन्फेक्शन्स किंवा इन्फेक्शियस डिझिजेस. त्यातील बरेचसे विकार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरणारे असतात, ज्याला संक्रमणाचे रोग किंवा कॉन्टॅजियस किंवा कम्युनिकेबल डिझिजेस असं म्हणतात. एका शरीरातील सूक्ष्मजीव जंतू म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम दुसऱ्या शरीरात शिरल्यावर त्यांचं पुन्हा विभाजन होऊन रोगप्रक्रियेला चालना मिळते. हे सूक्ष्मजीव विविध गटांचे जीवाणू, विषाणू, बुरशी, परजीवी जंतू इत्यादी असल्यामुळे त्यांच्यापासून शेकडो रोग निर्माण होऊ शकतात. इन्फेक्शन्सचा फैलाव हा निरनिराळ्या मार्गांनी आणि भिन्न भिन्न माध्यमांच्या द्वारे होतो. जसं की क्षय, सर्दी, गोवर, गालगुंड वगैरेंचे जंतू श्वसन मार्गाने आत शिरतात. कॉलरा, हगवण, विषबाधा वगैरेंना अन्न पाण्याचा मार्ग जबाबदार ठरतो. तर काही सूक्ष्मजीव त्वचेला झालेल्या जखमेमधून शरीरात प्रवेश मिळवतात. संभोगातून पसरणाऱ्या रोगांमध्ये निकट संबंध बाधक ठरतो. काही संक्रामक रोगांचा प्रसार प्राण्यांमार्फत होतो. त्या यादीत माशा, डास, पिसवा, गोचिडी वगैरे कीटक आणि उंदीर आणि माकडे वगैरे प्राणी. शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती उत्तमरित्या कार्यरत असली तर बाहेरून आत शिरणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या शरीर प्रवेशाला कडाडून विरोध केला जातो. पण अशक्त, दुबळ्या, प्रतिकारहीन शरीरात संक्रामक रोगांचा प्रवेश व फैलाव सहजगत्या होतो. सगळ्या संक्रामक रोगांपासून काही विशिष्ट लक्षणं वारंवार प्रत्ययाला येतात आणि त्या व्यतिरिक्त प्रत्येक रोगाशी संबंधित अशी इतर लक्षणंही असतात. काही सामान्य लक्षणं म्हणजे ज्वर, थकवा आणि बरं न वाटणं, भूक मंदावणं, मळमळ, उलट्या, शक्ती गेल्यासारखं वाटणं, कधीकधी डोकेदुखी, हातपाय किंवा पाठ कंबर दुखणं, थंड गरम भावना होणं, कधी थंडी वाजून येणं, कधी गरमी, नाडी जलद चालणं इत्यादी. वरील लक्षणांव्यतिरिक्त विशिष्ट आणि सूचक लक्षणं म्हणजे अंगावर रॅश, गोवर, कांजिण्या, देवी इत्यादींचा. समारोपाचे 4 शब्द. शरीराच्या व्याधी उपाधी हा बराचसा उदास करणारा, थोडा कंटाळा आणणारा आणि खूपसा क्लिष्ट वाटणारा विषय आहे. आयुष्यामधल्या सगळ्या चांगल्या आणि उत्तम गोष्टींचा आपण चवीचवीनं आनंद लुटतो, उपभोग घेतो. पण दुःख, निराशा, संकट यांना मात्र जास्तीत जास्त दूर लोटण्याचा प्रयत्न करीत असतो. वास्तवात ही अत्यंत स्तुत्य अशीच बाब आहे, कारण आनंदाचे क्षण आयुष्यात कमीच येतात. त्यामुळे संधी मिळताच ते पकडून ठेवायला हवेत, तरच जीवन सुसह्य बनू शकेल. वास्तविक व्याधी विकारांचं तसंच तर आहे. मनोमन आपण रोज हीच प्रार्थना करीत असतो की उत्तम आरोग्य मिळो, स्वास्थ्य मिळो, व्याधी नकोत, आजारी पडायला नको, संकटे कोसळायला नकोत, अपघात घडायला नकोत. रोज एवढी मनापासून इच्छा व्यक्त करतो म्हणून आपलं जीवन इतकं तरी सुसह्य बनतं. पण कधीतरी आपल्याला तसं वाटणं आणि आपलं वागणं यात मात्र महद अंतर असतं. आपण इच्छा एक धरतो आणि प्रयत्न मात्र वेगळ्याच दिशेनं करतो किंवा काहीच प्रयत्न करीत नाही. नुसतीच आयत्या मिळणाऱ्या फळाची अपेक्षा बाळगत असतो. आजारांबद्दल काही अंशी तरी तेच घडतं.
घडत असतं. उदाहरणार्थ कुठलीही व्याधी टाळणं हा सर्वोत्तम मार्ग, हे बोधवाक्य आपण आयुष्यभर घोकत असतो. पण त्याप्रमाणे खरोखरीच आपण प्रयत्न करतो का? किंवा आपली वर्तणूक तशी ठेवतो का? जन्मजात विकार, व्याधी आपण टाळू शकत नाही, कबूल. अनुवंशिकता आणि आईवडील बदलू शकत नाही, त्याहून कबूल. पण या गोष्टींचं प्रमाण किती? जेमतेम 5%. बाकी 95% वागणूक तर आपल्या हाती असते ना. मग त्यावर तरी आपण कुठे नियंत्रण घालतो? आपल्या वेड्यावाकड्या सवयींचं काय? अतिरेकी व्यसनांचं काय? शरीराचा दुरुपयोग होतो. बारीक सारीक तक्रारींकडे दीर्घकाळ दुर्लक्ष होतं, त्यांचं तरी काय? या गोष्टी मात्र 100% नसल्या तरी 50% आपल्या हाती निश्चितच असतात. आज आपल्या सुदैवानं आपल्याला हे सगळं कळतंय, जाणवतंय, मनाला त्याची बोचही लागते आहे. पण ठामपणे पाऊल पुढे टाकण्याची, निर्णय घेण्याची, आपलं भविष्यकालीन हित लक्षात घेण्याची दिरंगाई केवळ आपल्याकडूनच होते आहे. आरोग्य सुधारण्यासाठी काहीतरी करावं, हिमतीनं पावलं उचलावीत, असं अधिकाधिक लोकांना मनापासून वाटतंय, पण प्रत्यक्ष कृती मात्र घडत नाही आहे. खरं पाहता आज आपण अगदी सगळ्या दृष्टींनी जागरूक, चौकस, चोखंदळ बनलो आहोत आणि बनतही आहोत. वर्तमानपत्रे, पुस्तके, आकाशवाणी, दूरदर्शन, मोबाईल फोन, संगणक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सगळ्या माध्यमांमुळे आपली बौद्धिक भूक आणि क्षमता खूपच वाढली आहे. त्यामुळे आयुष्यामधली प्रत्येक गोष्ट आपण अगदी डोळसपणे, चिकित्सक वृत्तीनं पारखून घेत असतो. तोच नियम जर आपण आपल्या शरीराच्या बाबतीत, आरोग्याबाबत, स्वच्छतेचे नियम अंगीकारण्याबाबत लागू केला तर शरीराबद्दलचा आपला त्रयस्थपणा आणि अनादर थोडा तरी कमी करता येईल. आपलं शरीर हे अतिसंवेदनशील आहे, मना इतकंच ते नाजूक आहे. या भावनेतून शरीराच्या सूक्ष्मातिसूक्ष्म संवेदना आपुलकीनं जाणून घेण्याचा जर आपण प्रयत्न केला तर मना इतकी शरीराशीही आपल्याला जवळीक साधता येईल, नवे सुसंवाद घडवून आणता येईल. रोज सकाळी उठल्या उठल्या केवळ 5 मिनिटं खर्ची घालून डोक्यापासून पायांपर्यंत एकेका अवयवाचं अवलोकन आणि आत्मावलोकन करावं. कालच्यापेक्षा वेगळी आणि नवी अशी शरीराची काही तक्रार उद्भवली तर तिचा बंदोबस्त कसा करता येईल, त्या पाठीमागे दडलेलं अदृश्य अस्पष्ट कारण शोधता येईल का, टाळता येईल का, किंवा त्यावर तात्काळ उपाययोजना करता येईल का, याचा अगदी मनापासून विचार करावा. त्यासाठी मन आणि शरीर यांना एकत्रितरित्या काम करू द्यावं. तसं केल्यास प्रकृती स्वास्थ्याची ती पायाभरणीच होऊ शकेल. कुठलीही तक्रार मनाला गंभीर वाटायला लागली तर योग्य वेळी तज्ज्ञांकडून त्याचं निराकरणही व्हायला हवंच. त्याबाबत आजचा जबाबदार नागरिक बराच जागरूकही झाला आहे. ही बाब तर खरोखरच स्तुत्यच आहे. आपल्या व्याधीबद्दल, त्यावरच्या तपासण्या आणि उपचारांबद्दल डॉक्टरांकडून सविस्तर माहिती करून घ्यायला आता बहुसंख्य रुग्ण उत्सुक असतात. कुठलंही ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी जिज्ञासा तर हवीच. त्यामुळे शास्त्रशुद्ध, तर्कशुद्ध आणि सूत्रबद्ध अशा विचारसरणी येते. त्यातूनच डॉक्टर, रुग्ण आणि त्याचे नातेवाईक यांच्यामध्ये दुवा निर्माण होऊ शकतो. कुठल्याही रोगाबद्दलचं आपलं ज्ञान हे विखुरलेल्या बिंदूंसारखं असतं. ते बिंदू विचारपूर्वक जर आपण एकमेकांना जोडत गेलो तर त्यामधून एक तर्कशुद्ध आकृतिबंध तयार होतो. त्यामुळे रोगाचं स्वरूप स्पष्टपणे समोर येतं. या माहितीद्वारे थोडेफार तेच उद्दिष्ट साधण्याचे प्रयत्न केले आहेत. तुमच्यासारख्या जिज्ञासू आणि चौकस वाचकांना त्यांच्या व्याधींकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन, नवा चष्मा द्यावा, एवढाच मूळ उद्देश आहे. अर्थात कुठलंही पुस्तकी ज्ञान हे प्रत्यक्षात डॉक्टरची जागा तर घेऊच शकत नाही. तज्ज्ञांनी जे ज्ञान आणि अनुभव प्राप्त केलेले असतात त्याची तुलना पुस्तकामधल्या त्रोटक माहितीशीच करताच येणार नाही. पण रोगचिकित्सा, रोगनिदान करताना कसा विचार केला जातो, कुठल्या सूचनांना, लक्षणांना प्राधान्य दिलं जातं, हे सामान्य वाचकाला थोडंफार कळावं, आकलन व्हावं, एवढीच छोटीशी अपेक्षा आहे. त्या ज्ञानामधूनच रोगनिदानासाठी तपासण्या
या पुढच्या विभागाची पार्श्वभूमी तयार होणार आहे. हे कुठल्याही प्रकारचं पाठ्यपुस्तक नव्हे किंवा घरच्या घरी रोगनिदान करून स्वतःवर औषधोपचार करण्याची मार्गदर्शिकाही नाही, तर केवळ रोगविकारांबद्दलचा नवा विचार, एक जाणीव, जागरूकता आहे आणि निव्वळ त्याच नजरेनं प्रत्येक विभाग वाचला जावा हा हेतू आहे. उत्सुक वाचकाला तर्कशुद्ध आणि सारासार विचार मंथन करण्यासाठी थोडंसं खाद्य पुरवावं हेच उद्दिष्ट. तो दृष्टिकोन बाळगूनच जर या मजकुराचं स्वागत झालं तर आपल्यामधला संवाद खऱ्या अर्थी सुरू झाला असं समजायला हरकत नाही. तेव्हा आता वळूया रोगनिदानासाठी तपासण्या या पुढच्या विभागाकडे.